हॅपी का अनहॅपी? हॅपी का अनहॅपी म्हटलं? मला छान वाटतंय. 12 वर्षापूर्वी, सॉरी 2012 10 वर्षापूर्वी अशाच प्रकारे सिलेबस चेंज झाला होता. तेव्हा मी अशाच प्रकारचं एक लेक्चर तिकडे आपल्या केसरीवाड्याच्या तिकडच्या लोकमान्य हॉलमध्ये घेतलं होतं आणि तेव्हाही अशी भरपूर गर्दी झाली होती. मला ती आता आठवतंय आणि आठवल्यानंतर मला ते इतिहासात एक कोट आपण नेहमी ऐकतो ते आठवतंय. हिस्ट्री रिपीट्स इटसेल्फ. इतिहास पुन्हा आपला स्वतःला रिपीट करतो. तर मला गेल्या 2 दिवसांपासून हीच अशा प्रकारची भावना होती की पुन्हा ते सगळं आता नवीन सायकल आणि नवीन सर्कल एमपीएससीच्या बाबतीत पुन्हा ते सुरू होणार आहे. त्यामुळे मी थोडासा सुरुवातीला तो बॅकग्राऊंड सांगतो. आधी आपल्या लेक्चर मध्ये कधी तो बॅकग्राऊंड सांगण्याचा तसा काही चान्स येत नाही, पण आता आलेला आहे तर मी थोडासा बॅकग्राऊंड सांगतो आणि मग नंतर आता झालेला हा जो काही बदल आहे आणि या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपण त्याबद्दल सगळी डिटेल चर्चा करूया. ओके. साधारणतः 2003 पासून 3 ला माझा आवाज येत नाही का? 2003 ला म्हणजे मी थोडीशी माझ्याबद्दलची इन्फॉर्मेशन सांगतो. तेव्हाच्या ऍक्टिव्हिटीज आणि काय बदल झाला त्यानुसार थोडासा एक सांगण्याचा चान्स आहे तर तो सांगतो असं मला वाटतंय. तर 2003 पासून तर साधारणतः 2011च्या एंड पर्यंत एमपीएससी आणि युपीएससीचा अर्थातच सगळा सिलेबस हा डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने होता, पण एमपीएससीचा सुद्धा डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीनेच सिलेबस होता आणि युपीएससीच्या धर्तीवरच तो होता सुद्धा. म्हणजे 2 ऑप्शन त्यावेळी घ्यावे लागायचे, युपीएससी साठी सुद्धा आणि एमपीएससी साठी सुद्धा. तर साधारणतः 2003 ला माझा शेवटचा युपीएससीचा अटेम्प्ट होता. त्या 4 पासून तर 2011च्या एंड पर्यंत यातले बहुतेक सगळे विषय मी त्यावेळी शिकवले होते. म्हणजे त्यावेळी अशा प्रकारची जिद्द होती की सगळे विषय मी शिकवीन आणि सगळे ऑप्शनल मी 3 ऑप्शनल सुद्धा शिकवलेले आहेत. तर ते 3 ऑप्शनल्स म्हणजे आता हिस्ट्री हा माझा युपीएससीचा पूर्व परीक्षेचा विषय होता आणि पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा दोन्ही यांना हिस्ट्री होता. तेव्हा युपीएससीला सुद्धा पूर्व परीक्षेला ऑप्शनल असायचा. जसा सीसॅट आहे त्या सीसॅटच्या जागी ऑप्शनल असायचा. तर तो हिस्ट्री ऑप्शनल होता. माझ्या सेकंड लास्ट अटेम्प्टला म्हणजे 3ऱ्या अटेम्प्टला मी हिस्ट्री सोडून पॉलिटिकल सायन्स हा विषय घेतला होता आणि सेकंड ऑप्शनल जो होता तो जॉग्राफी होता. त्यामुळे मी अटेम्प्ट संपल्यानंतर ते हे सगळे 3 विषय शिकवण्याच्या दृष्टिकोनातून तेव्हाच सुरुवात केली होती. म्हणजे थोडक्यात युपीएससीच्या प्रीला आणि मेन्सला हिस्ट्री, एमपीएससीच्या मेन्सला जिओग्राफी आणि साधारणतः 2-3 वर्षासाठी पॉलिटिकल सायन्स असं 3 भले मोठे सिलेबस असलेले ते 3 विषय तेव्हा मी शिकवले होते. आणि जीएस मधलं तर मला सगळंच आवडायचं, आजही आवडतं. त्यामुळे कित्येक गोष्टी त्यावेळी मी त्या तेव्हा शिकवल्या. म्हणजे मी आता जस्ट येताना मी आठवण करत होतो की काय आपण किती कोणत्या गोष्टी शिकवलेल्या आहेत. तर भरपूर गोष्टी शिकवलेल्या होत्या. आणि ह्या सगळ्या प्रोसेस मध्ये 2011च्या एंडला ही बातमी आली की आता एमपीएससीचा मुख्य परीक्षेचा सिलेबस हा ऑब्जेक्टिव्ह होणार. तेव्हा ते आजच्या सारखं सोशल मीडिया नव्हतं. त्यामुळे ही बातमी मी ब्रेक केली होती असं मला निश्चित आनंदाने सांगता येऊ शकेल. आणि ती महाराष्ट्रात मात्र मी सांगितल्यामुळे एकदम अचानक सगळीकडे पसरली. पण एमपीएससीने तो सिलेबस ऍक्च्युअल चेंज करण्याच्या प्रक्रियेला जवळजवळ 1 महिना उशीर लावला होता. आणि त्या 1 महिन्याच्या याच्यामध्ये भरपूर इकडे डिस्कशन वगैरे चालायचं. मी मुलांना अशा प्रकारे बदल होणार आहे या गोष्टी सांगितल्या. काहींचा विश्वास नव्हता माझ्यावर, काहींचा विश्वास होता. भरपूर अशा काही गोष्टी झाल्या आणि अचानक मग एका दिवशी तो सिलेबस चेंज झाला. ज्या दिवशी चेंज झाला त्याच्या आदल्या दिवशी मी त्याच्यात कोणते विषय येणार आहेत, किती मार्कांचे, आज आपल्याला 150 मार्कांचे 4 विषय माहिती आहेत. तर ते आणि त्या सगळ्या गोष्टी मी त्यावेळी सांगितल्या होत्या. आजचा सोशल मीडियामुळे ही या वेळी होणारी काही बदल होता तो बऱ्याच दिवसांपासून सोशल मीडियावर तुम्ही ऐकलेला पण असेल, पण निश्चित होणार का नाही होणार याबद्दल शंका होतीच खरं त्याच्याबद्दल. पण मी मागे त्या याच्यामध्ये जो टाकला होता मेसेज, तर त्याच्यामध्ये मी त्याच्या आधी चौकशी केल्यानंतर मला ही बातमी निश्चितपणे खात्रीने कळली होती की आता हा सिलेबस पुन्हा ते मुख्य परीक्षेचा चेंज करणार आहेत, पुन्हा डिस्क्रिप्टिव्ह करणार आहेत. तर अशा रीतीने 2012 ते 2022 या 10 वर्षात जे केलंय ते सगळं आता पुन्हा त्याच्या पूर्वीसारखं करावं लागणार आहे. आता साइड बाय साइड युपीएससीच्या मुख्य परीक्षेचा आणि त्या दृष्टिकोनातून सगळा तो प्रयत्न चालूच होता. त्यामुळे माझ्यासाठी कोणताही बदल नाहीये.
तुमच्यासाठी तो भला मोठा, जे फक्त युपीएससी एमपीएससीचा अभ्यास करतायत त्यांच्यासाठी मात्र हा एक खूप मोठा बदल आहे. तर ह्या सगळा बदल काय आहे, काय काय अपेक्षित आहे, तुम्ही काय करणं अपेक्षित आहे, या सगळ्या गोष्टींची आज आपण चर्चा करूया. साधारणतः चर्चा या दृष्टिकोनातून बघूया की नक्की काय बदल झालेला आहे. तुम्ही हे नोटिफिकेशन सगळं बघितलंच असेल, नक्की काय बदल झाला आहे हाही तुम्हाला कळलं असेल, पण थोडक्यात आपण त्याबद्दल बघूया. त्याचा आणि युपीएससीच्या स्ट्रक्चरचा कसा नक्की रिलेशन आहे ते बघूया. हा बदल करण्याच्या मागे एमपीएससीचा म्हणजेच राज्य शासनाचा पर्याय नक्की काय उद्देश असेल, त्या उद्देशाची पण चर्चा करूया. आणि त्यानंतर मग नक्की सिलेबस अजून तर आलेला नाहीये, पण जर युपीएससी सारखाच येईल असं इंडिकेशन ऑलरेडी त्यांनी याच्यामध्ये दिलेलं आहे, तर त्या धर्तीवर काय काय तो सिलेबस आहे आणि आपले काय यामुळे आपल्या अभ्यासात काय बदल करावे लागतील, काय चॅलेंजेस आहेत आपल्याला, या दृष्टिकोनातून सुद्धा आपण ही गोष्ट याबद्दलची सगळी चर्चा करूया. तर एक गोष्ट तुम्हाला कळली असेल, हे जर स्ट्रक्चर तुम्ही बघितलं तर हे सेम युपीएससीचं जसं स्ट्रक्चर आहे त्या पद्धतीचं स्ट्रक्चर. त्यामुळे आपण पहिल्यांदा हे स्ट्रक्चर कसं आहे, पेपर्स कोणते असतील ते पहिल्यांदा बघा. तर यांनी म्हटलेलं आहे परीक्षेचं स्वरूप वर्णनात्मक असेल. एकूण पेपर 9 म्हणजे संख्या म्हटली तर 9 पेपर असतील. या 9 पैकी पहिले 2 पेपर हे मात्र क्वालिफाईंग अशा स्वरूपाचे असतील. म्हणजे पहिले 2 पेपर त्याला अर्हताकारी म्हणजे क्वालिफाईंग प्रकारचे म्हटलेलं आहे की या 2 पेपर मध्ये आपल्याला फक्त क्वालिफाय होण्याची आवश्यकता असेल. त्यांना मिळालेले मार्क्स आपले फायनल मेरिट साठी पकडले जाणार नाही. याच्यातले 2 पेपर हे भाषेचे पेपर आहेत. युपीएससीच्या दृष्टीने बघितलं तर यातला दुसरा पेपर सगळ्यांना कॉमन असतो इंग्रजीचा, आणि पहिला पेपर हा मात्र आपल्याला हवा तो घेता येतो. म्हणजे आपण मराठी घेणार तर कोणी हिंदी घेईल, कोणी अजून दुसऱ्या कुठल्या भाषेचा हे घेईल. तर एमपीएससीने मात्र त्यातले मराठी आणि इंग्रजी असे हे 2 पेपर केलेले आहेत. युपीएससी प्रमाणेच यालाही 300 मार्क्स आहेत आणि क्वालिफिकेशन फक्त 25% आहे. तिकडे सुद्धा 25 आहे, तर इकडेही 25 आहे. म्हणजे तुम्हाला या 300 मार्कांच्या पेपरमध्ये फक्त 75 मार्क्स मिळवायचे आहेत. एकदा 75 किंवा समजा एक एक्स्ट्रा मिळवा 76 मिळाले की या 2 पेपरचा इश्यू मिटला, असा तो अर्थ आहे. युपीएससी साठी या 2 पेपरची जी लेवल सांगितलेली आहे ती मॅट्रिक्युलेशन लेवल सांगितलेली आहे. आणि मला वाटतं सर्वांनी 10वीला हे 2 भाषांचे पेपर दिलेले असतील, बरोबर. तर त्याच्यामुळे त्या लेवलची परीक्षा असल्यामुळे ह्या युपीएससी मध्ये मी कधीही या 2 पेपरची चिंता मुलांना कधीही करताना बघितलेलं नाही. मलाही त्यावेळी आठवतं की हे म्हणजे आम्हाला ढोर मेहनत वाटायची. म्हणजे अक्षरशः पेपर लिहिता लिहिता कंटाळा यायचा, अरे मार्क्स तर पकडले जाणार नाही, आपण त्याच्यावर फुल पेपर लिहायचा म्हणून. त्यामुळे साधारणतः 100 मार्क मिळतील एवढं गृहीत धरल्यानंतर सुद्धा पेपर आम्ही सोडून यायचो, असं ती कंडिशन होती. अर्थात आता या ठिकाणी त्यांनी जरी मॅट्रिक्युलेशन लेवल म्हटलेली असली तरी याच्यामध्ये जे कॉम्प्रिहेन्शन पॅसेजेस वगैरे आहेत ते जरा मोठे मोठे पॅसेजेस आहेत. म्हणजे जरा 2-2 पानांचे पॅसेजेस आहेत. त्या पॅसेजेसवरचे काही प्रश्न आहेत. म्हणून लेवल मॅट्रिक्युलेशनची याचा अर्थ असा काढू नका की 10वीच्या मुलाला पण एवढे मार्क्स पडतील. आज आपण कुणी 10वीत राहिलो नाही, आपण सगळे पुढच्या टप्प्यावर आलेलो आहोत. त्यामुळे लेवल फक्त त्यांनी तशी म्हटलेली आहे, पण तरी सुद्धा या सगळ्या गोष्टी तुलनेनं जास्त ऍडव्हान्स अशा प्रकारच्या त्या ठिकाणी दिलेल्या. पण फक्त 25% क्वालिफिकेशन असल्यामुळे त्या 2 पेपरची विशेष चिंता करण्याची आवश्यकता नाही. याच्यात कोणत्याही ग्रामर वर्गचे प्रश्न येत नाहीत. असले तर 15 मार्कांचे प्रश्न युपीएससीच्या याच्यामध्ये असतात. बाकी अदरवाईज कॉम्प्रिहेन्शनचे काही प्रश्न, काही प्रिसिज लिहिण्याचे काही प्रश्न, म्हणजे एक प्रिसिजचा प्रश्न, त्यानंतर बाकी मला वाटतं ट्रान्सलेशनचे काही क्वेश्चन्स असतात. जसं एमपीएससी आहे तसं इंग्लिश टू मराठी, मराठी टू इंग्लिश, अशा प्रकारचा डिस्क्रिप्टिव्ह अशा प्रकारचा पेपर आहे. त्यामुळे या 2 पेपरची विशेष काही चिंता करण्याची आवश्यकता नाही. पुढे मात्र जे 7 पेपर दिलेले आहेत हे सगळे 7 पेपर आपल्याला गुणवत्ता यादीसाठी विचारात घ्यायचे पेपर आणि त्यांचे गुण असे दिलेले आहेत. यातला पहिला पेपर आहे निबंध. मराठी किंवा इंग्रजी माध्यम म्हटलेलं आहे. तिकडे इंग्रजी किंवा युपीएससीला इंग्रजी किंवा हवं ते माध्यम, म्हणजे आपल्या 8व्या अनुसूचीमध्ये जेवढ्या भाषा दिलेल्या आहेत त्या भाषांपैकी कुठल्याही एका भाषेमध्ये तुम्ही उत्तर लिहू शकता, ते एसे लिहू शकता. इंग्रजी आपल्याला माहिती की त्याच्यामध्ये इंग्रजीचा उल्लेख नाही, म्हणून इंग्रजी किंवा त्या 22 भाषांपैकी कुठल्याही भाषेमध्ये तुम्हाला उत्तर लिहिता येऊ शकेल. तर असा एसेचा एक पेपर आहे. युपीएससीला जेव्हा हा एसेचा पेपर आला तेव्हा एकच विषयावर एक एसे लिहायचा असायचा आणि 250 मार्कांचा एक एसे, आणि त्यांनी वर्ड लिमिट दिलेलं होतं 2200 ते 2400 इतक्या शब्दांचं वर्ड लिमिट दिलेलं होतं. आणि आता गेल्या 3-4 वर्षापूर्वी त्यांनी त्याच्यात 2 हे केलं, म्हणजे त्याच्यावर डिव्हिजन केली आहे आणि 2 एसे तुम्हाला लिहायचे युपीएससीचा. आता आपण असं गृहीत धरलं की युपीएससी सारखाच पॅटर्न असेल म्हणून
मी यूपीएससीचं वर्ड लिमिट सांगतो तुम्हाला. तर 2 एसे लिहायचे आहेत. त्याच्यातही त्यांनी सेक्शन ए आणि सेक्शन बी असे 2 करून दिलेले आहेत. सेक्शन ए मध्ये 4 एसेचे टॉपिक दिलेले असतात आणि सेक्शन बी मध्ये 4 एसेचे टॉपिक दिलेले आहेत आणि दोघांमधनं आपल्याला एक एक निवडायचं आहे आणि 1000 ते 1200 शब्दांचा एसे असे 2 एसे तुम्हाला त्या 3 तासामध्ये लिहायचे असा प्रकार आहे. आणि ते जर सब्जेक्ट तुम्ही बघितले यूपीएससीचे ते काय आपले नेहमीचे नॉर्मल असे सब्जेक्ट नसतात. त्यातला सेक्शन ए हा जनरली फिलॉसॉफिकल एसे त्याच्यामध्ये जास्त असतात. सेक्शन बी मध्ये जनरली करंट अफेअर्सशी रिलेटेड जास्त एसे असतात. म्हणजे काही विशिष्ट लेवलचा अभ्यास झाल्यानंतरच तुम्हाला ते एसे लिहिता येतील अशा प्रकारचे सब्जेक्ट त्या ठिकाणी असतात. म्हणजे आपण जसं 10वी 12वी लिहितो की मी पंतप्रधान झालो तर काय अशा प्रकारचा एसे त्या ठिकाणी येणार नाही. तिथे चांगले म्हणजे जरा थोडासा विचारपूर्वक किंवा साधं उदाहरण द्यायचं म्हटलं तर मला एक आठवलं समजा की युथ कल्चरवर एक एसे आला होता, युथ कल्चर ऑफ टुडे म्हणून. किंवा मागे एक एसे आला होता, ट्रूथ कॅनॉट बी टोल्ड बट नीड्स टू बी लिव्ड. सत्य गोष्ट सांगता येणे म्हणजे सांगितली जात नाही, ती मात्र जगण्याची एक गोष्ट असते. अशा प्रकारचे काहीतरी एसे अशा प्रकारचे आलेले आहेत. तर काही फिलॉसॉफिकल आणि काही करंटशी रिलेटेड एसे आपल्याला लिहिता येऊ शकतो. प्रॉब्लेम थोडासा या फिलॉसॉफिकल एसेस बद्दल असू शकतो. अर्थात हे यूपीएससीचं झालं. एमपीएससी वाले तेवढ्याच शब्दांचे एसे देतील का आणि अशा प्रकारचे विषय असतील का याबद्दल आता सध्या तरी आपल्याला काही सांगता येणार नाही. पण आपण गृहीत धरूया की आपल्याला त्या लेवलवरच 2 एसे लिहिण्याची आवश्यकता असेल. 2 एसे साधारणतः 1000 ते 1200 एवढ्या शब्दांमध्ये 1000 ते 1200 म्हटलं तर यूपीएससीच्या पेपरनुसार साधारणतः 10 ते 12 पानं होतात. एका पानावर समजा 100 शब्द बसत असतील तर 10 ते 12 पानं एका विषय एसेसाठी आणि अजून 10 ते 12 पानं दुसऱ्या एसेसाठी. किती वेळात लिहायचे आहेत तर फक्त 3 तासामध्ये तुम्हाला हे 2 एसे लिहायचे. ओके, हेच चॅलेंज आहे. नुसतं ऐकलं तरी तुम्हाला चॅलेंज वाटेल पण मुलं करतात म्हटल्यानंतर याचा अर्थ हे जमू शकतं आपल्याला पुढे भविष्यात. आपण किती वाचन केलेलं आहे, किती प्रॅक्टिस केलेली आहे या सगळ्या गोष्टींच्या आधारावर आहे. त्याबद्दल आपण नंतर पुढे बोलूया. पुढे जीएस चे म्हणजे सामान्य अध्ययनाचे 4 पेपर आहेत. जीएस 1, 2, 3, 4 आणि प्रत्येकाला 250 मार्क्स त्या ठिकाणी दिलेले. तर त्याच्या सिलेबसची सुद्धा आपण नंतर चर्चा करूया. सध्या फक्त पॅटर्न गृहीत धरूया. आणि वैकल्पिक विषय म्हणजे ऑप्शनल पेपरचे 2 पेपर दिलेले आहेत. म्हणजे तुम्हाला कुठला तरी एक ऑप्शनल निवडायचा आहे आणि त्या एका ऑप्शनलचे 2 पेपर असणार आहेत. पूर्वी जसं 2 ऑप्शनल असायचे आणि प्रत्येकाचा एक पेपर असायचा, तर आता असं नसेल. तर तसं यूपीएससीचं तसं नाही आहे. तर एक ऑप्शनल कुठलाही निवडायचा आणि त्या एका ऑप्शनलचे 2 पेपर्स पुन्हा 250 मार्कांचे असे 7 पेपर 250 मार्कांचे. त्यामुळे तुमची रिटर्न एक्झाम ही 1750 गुणांची होणार. आणि त्याच्यानंतर मग मुलाखत ती मात्र 275 मार्कांची. 275 असा ऑड का दिलेला आहे तर इथे सुप्रीम कोर्टाने सांगितलेला एक रेशो आहे की फायनल सिलेक्शन मध्ये म्हणजे फायनल मार्कांमध्ये तुमचं रिटर्नचं आणि इंटरव्ह्यूचं याचा रेशो काय असला पाहिजे याचा काहीतरी एक निकष दिलेला आहे. आणि त्या निकषांमध्ये बसवण्यासाठी ॲज नियर ॲज पॉसिबल म्हणून त्यांनी 275 हा त्याच्यामध्ये टाकलेला आहे. अशा रीतीने फायनल मेरिट असेल तुमचं 2025 मार्कांचं आणि 2025 मार्कांच्या याच्या आधारावर फायनल रँकिंग त्या ठिकाणी दिली. आता इथे त्यांनी सुरुवातीला एक वाक्य दिलेलं आहे. याच्याहून बराचसा सिलेबस यूपीएससीच्या धर्तीवर असेल हे जरा थोडंसं इंडिकेट होतंय बघा. सामान्य अध्ययन 1, 2, 3 या पेपरमध्ये आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व महाराष्ट्राशी संबंधित विषयांचा अभ्यासक्रमात समावेश असेल. पण इंडिकेशन 4थ्या पेपरच्या बाबतीत आहे की सामान्य अध्ययन 4 हा पेपर उमेदवारांची नैतिकता, चारित्र्य व योग्यता या विषयावर असेल. म्हणजे एथिक्सचा जो पेपर आहे, एथिक्स ऍप्टिट्यूड याचा जो पेपर आहे तर तो पेपर असेल असं या ठिकाणी त्यांनी म्हटलंय. यावर आपण एक प्राथमिक अंदाज मांडू शकतो की 1, 2, 3 मध्ये सुद्धा तेच यूपीएससी सारखे सब्जेक्ट असण्याची शक्यता आहे. तर त्यांच्याबद्दल आपण बघूया. तर आपण एक कन्क्लूड म्हणून असं म्हणूया की बहुतेक सगळ्या यूपीएससीच्या धर्तीवर हा पेपर 1, 2, 3, 4चा सिलेबस असेल. तेवढाच असेल का त्यात थोडा अजून छोटा करून दिलेला असेल हे आपल्याला नंतर सिलेबस पूर्ण डिटेल आल्यानंतरच कळेल. पण मला असं वाटतं की जरा थोडासा सिलेबस कमी करून देतील कारण नाहीतर मग एमपीएससी आणि यूपीएससीचा सिलेबस 100% सामना होईल. पण थोडासा कमी सिलेबस असेल पण त्या सिलेबसला प्रत्येक ठिकाणी आपलं नेहमीप्रमाणे महाराष्ट्राच्या विषय संदर्भासहित असं लिहिलेलं असेल म्हणजे उलट जास्त होणार आहे.
म्हणजे उलट युपीएससी पेक्षा थोडा तरी जास्त होणारच आहे प्रत्येक विषयामध्ये. म्हणजे भूगोल म्हणायचा म्हटला आता युपीएससी मध्ये 2 दृष्टिकोनातून भूगोल 3 प्रकारचा, म्हणजे प्राकृतिक भूगोल, सामाजिक भूगोल, आर्थिक भूगोल, जगाचा आणि भारताचा असं लिहिलं तिथे. म्हणजे 6 प्रकारचे भूगोल झाले थोडक्यात. इथे आता महाराष्ट्राचं पण येणार, म्हणजे 9 प्रकारचे भूगोल होणार. त्यामुळे जरी त्यांनी सिलेबस थोडासा कमी करून दिला तरी सुद्धा महाराष्ट्राचा संदर्भ असल्यामुळे म्हणजे अभ्यासाचं प्रमाण थोडस जास्त वाढेलच असा थोडासा अंदाज त्या ठिकाणी आपल्याला दिसतो. आणि हे ऑप्शनल सगळे इतके किती टोटल दिलेले आहेत, 26 ऑप्शनल दिलेले आहेत. याच्यापैकी तुम्हाला एक कुठला तरी निवडायचा आहे. याचे 2 पेपर त्या ठिकाणी असतील. तर तो कसा निवडायचा, त्याच्यासाठी काय निकष असले पाहिजे या गोष्टीवर याबद्दल सुद्धा आपण चर्चा करूया. पण सगळ्यात आधी हा बदल का करण्यात आला असावा, या बदलाची काय कारण असावी. का 10 वर्ष झाले आणि आता काहीतरी बदल करायला पाहिजे म्हणून बदल केला आहे असं कारण असेल का? असं बिलकुल कारण नाही आहे. आता समितीने नक्की आयोगाला काय शिफारस केलेली आहे हे काय आपल्याला माहिती आहे. कारण तो जो रिपोर्ट आहे तो रिपोर्ट त्यांनी पब्लिक डोमेन मध्ये ठेवलेला नाही, त्यामुळे आपल्याला त्याच्याबद्दलचा काही अंदाज नाही आहे. पण मी माझा अंदाज त्या ठिकाणी मांडतोय. म्हणजे जे सिनियर माझे जे काही मित्र आहेत, सिनियर प्रशासनात काम करतायत, तर त्यांच्याशी जेव्हा जेव्हा चर्चा होते त्या चर्चेतून एक गोष्ट मला नेहमी ते बोलतात. मला बोलतात या करता कारण मी इतक्या वर्षापासून सगळ्या अभ्यास करणाऱ्या मुलांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत, म्हणून ते मला सांगताना एक गोष्ट नेहमी म्हणतात की अलीकडे येणाऱ्या मुलांमध्ये क्वालिटीज नसतं. हे त्यांचं जनरल वाक्य, जवळजवळ प्रत्येकाचं वाक्य असतं. मी त्यांना म्हणतो क्वालिटी नसतं म्हणजे नक्की काय. ते म्हणतात त्यांना साधं लेटर सुद्धा ड्राफ्ट करता येत नाही. साधं एखादी गोष्ट लिहायची असेल तर ती लिहायची, म्हणजे लिहिण्याची त्यांच्यामध्ये ते कौशल्यच विकसित झालेलं नसतं. कारण ज्यावेळी आपण लिहितो त्यावेळी मुळात आपल्याला काहीतरी विचार करावा लागतो. आपल्या ऑब्जेक्टिव्ह मध्ये विशेष विचार नाहीये आणि त्याच्यामुळे मुलांची जी काही क्वालिटी आहे किंवा एखाद्या उच्चस्तरीय प्रशासकाकडनं अपेक्षित असलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी मात्र मुलांच्या मध्ये दिसत नाही. असे साधारणतः मी 4-5 वर्षापासून सतत मी हे ऐकत आलेलो आहे की नव्यानं सिलेक्ट झालेल्या मुलांमध्ये क्वालिटी नसते. आपण कुठल्या प्रकारचे जॉब करतोय, आपल्या जॉबचे कंटेंट काय आहे, म्हणजे आपल्या रिक्वायरमेंट्स काय आहेत आपल्याकडनं याचा सुद्धा अंदाज नसल्यामुळे प्रशासनाच्या एकंदरीत क्वालिटीमध्ये सुद्धा घसरण होते असं जनरली त्यांचं एक नेहमीचं म्हणणं असतं. तर ह्याच गोष्टींचा कदाचित विचार या समितीने पण केला असेल. कारण समितीने बऱ्याचशा जणांची चौकशी म्हणजे काय म्हणूया चर्चा केलेली असेल आणि या चर्चेत त्यांना सुद्धा हा महत्वाचा मुद्दा लक्षात आला असेल. आणि आता मुलांची जर क्वालिटी गुणवत्ता वाढवायची असेल तर मग आता डिस्क्रिप्टिव्ह शिवाय त्याला कुठलाही पर्याय नाही. कारण त्याच्यात काय काय क्वालिटी डेव्हलप होतात त्याबद्दल आपण तर बोलूया. तर कदाचित हे पहिलं कारण त्याच्या मागचं असू शकतं. आणि दुसरं कारण मग आता जर एमपीएससीचा आणि युपीएससीचा सिलेबस जर जवळजवळ सेम केला तर हेच मुलं भविष्यात युपीएससी साठी सुद्धा प्रयत्न करतील आणि महाराष्ट्रातला युपीएससी मधला जो काही आपण टक्का म्हणतोय की जो आता वर्षानुवर्ष वाढतच गेलेला आहे. पण त्यात एक गोष्ट मात्र दिसते, पहिल्या 100 येणाऱ्या मुलांचं प्रमाण कसं बघितलं तर कमी दिसतं. पहिल्या 10 मध्ये अजून कमी, यावर्षी तर कोणी पहिल्या 10 मध्ये नाही आहे. तर ते प्रमाण अजून वाढवायचं असेल कारण पहिल्या 100 आल्यामुळेच ओपनच्या दृष्टिकोनातून विचार केला तर आयएस हे पद मिळेल आणि शासनाला आयएस माणसं आपल्या राज्यातले जास्त असावे, आयएस आणि आयपीएस सुद्धा. तर याची जास्त रिक्वायरमेंट त्यांना वाटते. म्हणून तर शासनामार्फतच प्रयत्न केले जात आहेत की मुलांना युपीएससीचं ट्रेनिंग देण्याचं असेल, एसआयसी आहे किंवा या वेगवेगळ्या जे काही पार्टी आहेत, महाज्योती आहेत, सारथी आहेत, हे शासनाचे उपक्रम आहेत. शासन मुलांना युपीएससीचा अभ्यास करण्यासाठी एक प्रकारे प्रमोट करत आहे. म्हणजे ज्याचा अर्थ शासनाचा हा निश्चित उद्देश आहे, स्टेटेड पॉलिसी आहे आपल्याला म्हणता येईल की युपीएससी मध्ये महाराष्ट्रातल्या मुलांचं प्रमाण जास्त वाढलं पाहिजे. आणि मग जर सिलेबस जर सेम केला तर ह्या गोष्टीचा त्या दृष्टिकोनातून फायदा होऊ शकेल की हेच मुलं एकतर साइड बाय साइड किंवा नंतर युपीएससीचा अभ्यास करतील आणि युपीएससी मधून सुद्धा यश मिळवतील. आणि आपल्याला दरवर्षी जो साधारणतः 80-90 मुलं महाराष्ट्रात पास होतात तर ते प्रमाण वाढेल सुद्धा आणि पहिल्या 100 येणाऱ्यांची संख्या सुद्धा वाढेल. हा सुद्धा एक त्याच्या मागचा उद्देश आहे. निश्चित आपल्यामध्ये युपी बिहारचे मुलं जास्त असतात, राजस्थानची मुलं जास्त असतात, मध्य प्रदेशाची असतात. पण त्यांच्या पीएससीचा सिलेबस हा युपीएससी सारखा ते बनवतात. त्यांनी चेंज केलं की लगेच इकडे ते चेंज होतो आणि ते मुलं हिंदीतून मग पेपर लिहून त्यांना तो एक प्रकारचा ऍडव्हान्टेज प्राप्त होतो. पण आपल्याकडे या गोष्टीचा मात्र विचार केलेला नव्हता. आता तो पॉझिटिव्हली अशा रीतीने विचार करण्यात आलेला आहे. तर हे 2 कारण आपल्याला खास याबद्दल सांगता येऊ शकते. तसं पण आता हा झालेला बदल मुलांना
नक्की आवडलाय का काय झालेलं आहे आता हे सगळं तुम्हाला माहिती आहे, पण माझा एक अंदाज मी मुलांचे 3 गट करतो या बाबतीत की कुणाला काय वाटत असावं याबद्दल. 3 गट कोणते? पहिला गट की जे साधारणतः 3-4 वर्षापासून अभ्यास करत आहे. तर 3-4 वर्षात ह्या मागच्या सिलेबसचा अभ्यास केल्यानंतर अचानक त्यांना नवीन सिलेबसचा अभ्यास करायला लावणं, नवीन पद्धतीने करायला लावणं ही निश्चितच न आवडणारी गोष्ट असेल. कारण मानवी मनाचं एक तत्व आहे, आपण नेहमी चेंज रेजिस्ट करण्याचं काम करतो. मानवी मन नेहमी स्टेटस को मेंटेन करण्याचं काम करतं. म्हणजे थोडक्यात काय, जैसे थे परिस्थिती मेंटेन करण्याच्या दृष्टिकोनातूनच आपलं मन काम करतं. म्हणजे चेंज जरी झाला थोडासा तरी तो आपल्याला नकोसा असतो आणि जशी स्थिती आहे तशीच राहिली पाहिजे असं नॅचरली माणसाच्या मनाला वाटत असतं. आणि त्यानुसार मग आपण म्हणूया की हे जे काही 3-4 वर्षापासून अभ्यास करणारी मुलं असतील त्यांच्यासाठी हा चेंज थोडासा अवघड आहे. आता काय करायचं, मोठा प्रश्नचिन्ह वगैरे वगैरे असं काही निर्माण झालेलं असेल. दुसरा गट मी म्हणतो की ज्यांनी आता 1-2 वर्षापूर्वी जसं तुम्ही अभ्यास सुरू केलाय, एखाद्या वर्षापूर्वी अभ्यास सुरू केलेला आहे, तर त्यांना एवढी मोठी चिंता करण्याची मला वाटतं गरज नाही आहे. कारण जर चिंता म्हणजे पहिल्या गटातल्या आणि इव्हन तुम्हाला दुसऱ्या गटातल्या सुद्धा, कारण हा बदल होणार अजून पुढच्या 1 वर्षानंतर, त्यामुळे अजूनही मध्ये 2-3 ज्या परीक्षा येत आहेत त्या परीक्षा याच मागच्या पद्धतीने तुम्हाला देऊन कुठल्या तरी परीक्षेमध्ये पास होण्याची शक्यता निर्माण करता येऊ शकते. म्हणजे ऑगस्टची पूर्व परीक्षा आणि अजून पुन्हा कंबाईनची ती ऑक्टोबर मध्ये असलेली परीक्षा, तर ही परीक्षा आणि अजून कुठे ग्रुप सी वगैरे काही असेल तर कुठल्याही प्रकारचा बदल न करता साधारणतः या 2-3 परीक्षा तर निश्चित तुम्हाला या बदलाला सामोरं जाण्याच्या आधी तुम्हाला या 2-3 परीक्षा देता येऊ शकतील. त्यामुळे ज्यांना असं वाटतंय की आपल्याला 21 ऑगस्टच्या परीक्षेसाठी आपला बऱ्यापैकी चांगला अभ्यास झालेला आहे, त्यांनी सध्या तरी त्या परीक्षेवर जास्त भर दिलेला योग्य ठरेल. आणि पुढे काय होतंय त्यानुसार मग चेंज करायला काही हरकत नाही असं ते. आणि तिसऱ्या गटातली मुलं की ज्यांनी आतापर्यंत कधीच एमपीएससीचा किंवा युपीएससीचा अभ्यासच केलेला नाही. काही जण मी आता 1-2-3 दिवसापूर्वी माझे काही जण भेटले मला, मी त्यांना हे सिलेबस हे बोललो तर त्यांना हे माहिती पण नाही की असं काहीतरी बदल झालेला. फक्त आता एमपीएससीचा अभ्यास करायचा एवढंच फक्त माहिती होतं, असे पण गटात आहे. तर त्यांच्यासाठी हे सगळं नवीनच असल्यामुळे त्यांना तर कुठल्याही प्रकारची चिंता करण्याची काही गरज नाही आहे. तर तो तिसरा गट, त्याची आपल्याला विशेष चिंता नाही होणार, ते इथून पुढून जसं आहे त्या पद्धतीने अभ्यास करते. आता तुम्हाला हा कॉल घ्यायचा आहे की नक्की तुम्हाला आत्ताचा सध्याच्या ह्या 1 वर्षाच्या परीक्षांवर जास्तीत जास्त फोकस करायचा आहे, तर साइड बाय साइड पुढच्या या मुख्य परीक्षेच्या सिलेबस नुसार सुद्धा तुम्हाला प्रयत्न करायचा आहे. अर्थात सिलेबस जरी बऱ्याच प्रमाणात सारखा असला तरी ओरिएंटेशन मध्ये मात्र तुम्हाला काहीतरी डिफरन्स आहे असं तुम्हाला दिसेल, तसा प्रकार दिसेल. तर तो तुम्ही तुमच्या पर्सनल लेवलवर विचार करा. तुम्हाला कुठलाही डाऊट असेल त्याबद्दल तर तुम्ही मला तो कधीही विचारा की काय करायचं असं म्हणून. तर तो मुद्दा आपण त्या ठिकाणी अशा रीतीने ठेवूया. तर हा नवीन पॅटर्न अशा प्रकारचा हे आहे. तर आता हा सिलेबस काय आहे त्याबद्दल आपण थोडीशी चर्चा करूया. अदरवाईज मी ठरवलंय की सिलेबस ज्यावेळी येईल त्यावेळी त्या सिलेबसचा एकदम सगळे मायन्यूट डिटेल्स करण्यासाठी पुन्हा आपण ते लेक्चर घेऊया. म्हणजे सगळ्या पेपरमध्ये काय काय सिलेबस दिला आहे, त्या सिलेबस मध्ये कोणते कोणते मायक्रो पॉइंट्स आहेत, तर त्या गोष्टींबद्दलची सगळी आपण चर्चा सिलेबस आल्यानंतर सुद्धा करूया. पण सध्या आपण गृहीत धरूया की युपीएससीचा सिलेबस असेल तर त्या सगळ्या पेपरमध्ये नक्की कुठले कुठले पॉइंट्स आहेत, तर त्या दृष्टिकोनातून थोडीशी चर्चा करूया. याचं रिलेव्हन्स किती आहे ते आपल्याला नंतर सिलेबस ऍक्च्युअल आल्यानंतरच कळेल. तर हा तो GS1 चा पेपर आहे 250 मार्कांचा. सध्या युपीएससीचा पॅटर्न असा आहे की याच्यामध्ये 2 प्रकारचे प्रश्न असतात. एक म्हणजे 150 शब्दांमध्ये लिहायचे 10 मार्कांचे प्रश्न असतात आणि दुसऱ्या प्रकारचे प्रश्न असतात 250 शब्दांमध्ये लिहायचे आणि 15 मार्कांचे प्रश्न असतात. टोटल 20 प्रश्न, त्यापैकी 10 प्रश्न 150 शब्दांमध्ये उत्तर लिहायचे आणि उरलेले 10 प्रश्न 15 मार्कांचे आणि 250 शब्दांमध्ये तुम्हाला लिहायचे. आणि विषय कोणते पहिल्या पेपरमध्ये, तर हिस्ट्री आहे, इंडियन सोसायटी तर सोशियोलॉजी आहे आणि तिसरा आहे जिओग्राफी. हे 3 सब्जेक्ट म्हणून हा पहिला पेपर आहे. हिस्ट्री मध्ये सुद्धा आपल्याला त्याचे गट करता येतील. त्याच्यात हेरिटेज आणि कल्चर किंवा आर्ट अँड कल्चरचा अभ्यास आहे. आणि आर्ट अँड कल्चरचा अभ्यास डायरेक्ट सिंधू संस्कृतीपासून तर आतापर्यंत जे काही ब्रॉड ट्रेंड्स आपल्या
आर्ट आणि कल्चर मध्ये झालेले आहेत, तर त्यांच्याबद्दलचा प्रश्न आहे. मॉडर्न इंडियन हिस्ट्री बद्दलचा 2-3 प्रश्न त्याच्यात असतात. त्यानंतर पोस्ट इंडिपेंडन्स हिस्ट्री म्हणजे स्वातंत्र्योत्तर भारताबद्दलचे 2-3 प्रश्न आणि वर्ल्ड हिस्ट्रीचे पण साधारणतः 2-1 प्रश्न. अशा प्रकारे इतिहासाचे हे जरा थोडासा मोठा सिलेबस दिलेला आहे. इंडियन सोसायटी म्हणजे भारताच्या समाज व्यवस्थेबद्दलचे काही प्रश्न ते तुलनेने सोपे असतात. आणि जॉग्राफीचे काही प्रश्न, त्याच्यातही फिजिकल जॉग्राफी, वर्ल्ड जॉग्राफी आणि इंडियन जॉग्राफी असं त्याच्यामध्ये गट आहे. आपल्याला इकडे म्हणता येऊ शकेल अजून महाराष्ट्राची जॉग्राफी असं सुद्धा त्या ठिकाणी येऊ शकेल. त्यानंतर पेपर 2 मध्ये कॉन्स्टिट्यूशन, युपीएससीच्या मुलांसाठी हा पेपर 2 हा खूप करंटशी संबंधित असलेला आणि बऱ्याच वेळा या इकडचे प्रश्न त्यांचे बरेचसे मिस आउट होतात अशा प्रकारचा पण आहे. कारण कॉन्स्टिट्यूशन आपल्याला माहिती आहे की असंख्य गोष्टी त्याच्या बाबतीत घडत असतात. नुसतं कॉन्स्टिट्यूशनच नाही तर कॉन्स्टिट्यूशन आणि देशाची पॉलिटीचा अर्थ आपण बघितलेला आहे. पॉलिटी म्हणजे काय, तर जे स्ट्रक्चर आहे, माणसं येत जात असताना जे बदलत नाही ते जे स्ट्रक्चर आहे, त्या स्ट्रक्चरचा बेसिकली अभ्यास त्या ठिकाणी. माणसं येत जात असतात माहितीच काय. ओके, गुवाहाटीवरून येणार आहे. तर ते ये जात असताना देशाचं केंद्र स्तरावरचं, राज्य स्तरावरचं जे काही स्ट्रक्चर चेंज होत नाही त्याला आपण बेसिकली पॉलिटी किंवा पॉलिटिकल स्ट्रक्चर म्हणतो. तर त्याच्यामध्ये काही काही चेंजेस होत असतात किंवा काहीतरी नवीन निर्णय घेतले जाऊ शकत असतात. केंद्र आणि राज्यांच्या संबंधांमध्ये काहीतरी बदल होतो, त्या बदलाशी संबंधित त्या ठिकाणी प्रश्न आहेत. तर कधी कधी काहीतरी घटनेच्या किंवा कुठल्या तरी एखाद्या कायद्याच्या अर्थ लावण्याच्या गोष्टीबद्दल प्रॉब्लेम निर्माण होतो. जसं आता सध्या चालू आहे सुप्रीम कोर्टाची या सगळ्या प्रोसेसवर सुनावणी चालू आहे. सुप्रीम कोर्टाने 2-4 प्रश्न विचारले. पहिल्यांदा त्यांनी विचारलं की तुम्ही डायरेक्ट हायकोर्टात का गेला नाही, सुप्रीम कोर्टातच का आला. हे सांगितलं की आम्हाला कलम 32 मधला अधिकार आहे. मला कलम 32 आपण शिकतो पण कलम 32. तर ह्या काही कुठल्या इंटरप्रिटेशन मध्ये काहीतरी चेंजेस होतात आणि त्याच्याशी संबंधित इकडे काही प्रश्न येतात. तर कॉन्स्टिट्यूशनचा भला मोठा पार्ट त्याच्यामध्ये आहे. सोशल जस्टिस चे काही प्रश्न त्याच्यावर असतात. सोशल जस्टिस संपूर्ण समाजाला न्याय, संपूर्ण समाजाला सामाजिक दृष्टिकोनातून, आर्थिक दृष्टिकोनातून आणि राजकीय दृष्टिकोनातून न्याय. पण इथे मुख्यतः सामाजिक न्याय, जे सामाजिक दृष्टिकोनातून न्याय याच्याशी संबंधित प्रश्न त्या ठिकाणी असतात. ह्या सगळ्या टॉपिकचा मुख्यतः फोकस हा एनजीओज आणि व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन यांच्या बाबतीत जास्त असताना दिसतो. एनजीओ वर का यांनी एवढा सिलेबस मध्ये फोकस दिलाय त्याचंही कारण आपल्याला थोडक्यात असं म्हणता येऊ शकेल की पहिले 3 जी अंग आहेत, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ, या तिघांकडनं असलेल्या अपेक्षा काही पूर्ण होताना दिसत नाही. म्हणून चौथी गोष्ट ती म्हणजे मीडिया. चौथं ज्याला आपण स्तंभ म्हणतो, 4th इस्टेट म्हणतो, त्या मीडियाचं तर काय हाल झालेलं आहे ते पण आपण बघतोय. मग आता राहिले कोण तर सिव्हिल सोसायटी म्हणजे आपला नागरी समाज. आणि या नागरी समाजानेच आता संघटित होऊन आपल्या स्वतःच्या फायद्याच्या दृष्टिकोनातून काही गोष्टी केल्या पाहिजे. आणि नागरी समाज हा संघटित होतो मुख्यतः या नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन, एनजीओज किंवा व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन्स किंवा इंटरेस्ट ग्रुप्स किंवा प्रेशर ग्रुप्स यांच्या माध्यमातून तो संघटित होतो. आणि आज तो एक महत्वाचा मुद्दा मानला जातोय की सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांची भूमिका म्हणून. तर त्याच्याशी संबंधित जनरली या सोशल जस्टिस मध्ये काही प्रश्न आहेत. तिसरा पॉइंट त्याच्यात गव्हर्नन्सचा, हा याच्यातच आपल्याला इन्क्लूड करता येईल पण थोडासा वेगळा घेता येऊ शकेल. जनरली आपण राज्यघटनेचा अभ्यास ज्याच्यात करत नाही अशा काही गोष्टींचा अभ्यास या ठिकाणी गव्हर्नन्सचा पार्ट म्हणून केलेला असतो. उदाहरणार्थ सिटीजन्स चार्ट, नागरिकांची सनद. माहिती आहे नागरिकांची सनद ऐकली आहे? कुठे असते लिहिली एवढं फक्त सांगा. नागरिकांची सनद कुठे लिहिली असते? तर शासनाच्या प्रत्येक ऑफिस मध्ये लिहिलेली असते. उद्देश आहे की शासन जर नागरिकांसाठी काम करत असेल, शासनाचं प्रत्येक कार्यालय जर नागरिकांसाठी काम करत असेल तर प्रत्येक ऑफिस, प्रत्येक कार्यालय हे नक्की शासनाला कुठल्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देणार आहे हे त्यांनी आपल्या गेटवर जवळच त्या ठिकाणी लावून ठेवलं पाहिजे. ते त्यांनी तयार करून जी केलेली असते त्याला आपण त्या ऑफिसची नागरिकांची सनद असं म्हणतो. म्हणजे समजा कलेक्टर ऑफिस असेल
मग कलेक्टर ऑफिस नागरिकांसाठी काय काय सुविधा उपलब्ध करून देणार ते त्यांनी स्पेसिफिकली मेन्शन केलं पाहिजे, की जेणेकरून तो गव्हर्नन्सचा पार्ट झाला. जर नागरिकांनाच कळलं नाही की नक्की हे ऑफिस कशासाठी आहे, तर ते सुद्धा नागरिकांना चांगल्या बेटर सुविधा देण्यासाठी विशेष प्रयत्न करणार नाही. म्हणून हा नागरिकांना समजून सांगण्याचा एक महत्वाचा पॉइंट आहे की नागरिकांना या ऑफिसमधनं या प्रकारच्या सुविधा या अधिकारांच्या माध्यमातून उपलब्ध होतील याची एक निश्चित प्रकारे काहीतरी त्यांनी स्पेसिफाय करून ते लिहिलं पाहिजे. त्याला आपण नागरिकांची सनद म्हणतो. त्यामुळे नागरिकांची सनद ही काही नागरिकांकडे असतं असं नाही, तर ती कुठे असणार आहे, तर त्या शासनाच्या सगळ्या कार्यालयांमध्ये असणार आहे. जसं बँकेत गेल्यानंतर तुम्ही बघितलं असेल तुम्ही, बँकेच्या कुठल्या तरी एका भिंतीवर त्या बँकेत कुठली कामं होतात आणि त्याच्यासाठी साधारणतः किती वेळ लागू शकतो याची लिस्ट केलेली असते. ती दिलेली असते, पैसे काढणे 5 मिनिटं, अजून पैसे काय अपडेट करणं, पासबुक अपडेट करणं, तिथे अजून काही 5-10 मिनिटं असे हे लावलेले असतात. तशाच प्रकारे नागरिकांची सनद, म्हणजे गव्हर्नन्स मध्ये नागरिकांची सनद याच्यावर अभ्यास आहे. त्यानंतर जसं महाराष्ट्राचा सेवा हमी कायदा आहे की शासनाने सेवा देण्याची हमी घेतलेली आहे, तर त्या हमी कायद्याशी संबंधित अशा काही गोष्टी आहेत. तर आपल्या ई गव्हर्नन्स बद्दलचा पॉईंट त्याच्यामध्ये दिलेले आहेत की इलेक्ट्रॉनिक पद्धतीने गव्हर्नन्स त्याला कसं महत्व प्राप्त होत चाललेलं आहे, त्याची भूमिका काय आहे, तर याच्याशी संबंधित आहे. साधारणतः दरवर्षी 2-1 प्रश्न येतात असा हा तिथला एक टॉपिक आहे. आणि चौथा पॉइंट हा इंटरनॅशनल रिलेशन्स किंवा आंतरराष्ट्रीय संबंधांशी संबंधित आहे. भारत आणि भारताचे जगातल्या इतर महत्वाच्या देशांशी संबंध ओव्हर द इयर्स कसे बदलत चाललेले आहेत आणि सध्या कसे आहेत आणि याबद्दलचे काही प्रश्न, तर साधारणतः त्याच्यावर सुद्धा 3-4 प्रश्न येतात. त्यामुळे पेपर 2 जर बघितला तर हा मुख्यतः आपल्याला राज्यघटनेशी संबंधित मेजर पोर्शन राज्यघटनेचा आणि त्याच्याच अनुषंगाने येणारे आहे सोशल जस्टिस, गव्हर्नन्स, फक्त आयार काही त्याच्याशी संबंधित जनरल अशा प्रकारचा पॉईंट झाला. त्यामुळे इंटरनॅशनल रिलेशन्स याबद्दलचे पण त्याच्यामध्ये काही प्रश्न येणार. हा पेपर 2 झाला. पेपर 3 मध्ये हा इकॉनॉमिक्स आणि सायन्स याच्याशी संबंधित आहे असं एक जनरली आपल्याला म्हणता येऊ शकेल. याच्यात इकॉनॉमिक डेव्हलपमेंट हा पहिला पॉईंट आणि त्याच्यातही अंतर्गत जर तुम्ही सिलेबस बघितला तर त्याच्यात त्यांनी ऍग्रिकल्चरवर जास्त भर दिलेला दिसतो. म्हणजे कृषीशी संबंधित जास्त प्रश्न त्याच्यामध्ये देतात. पण प्रश्न आलेले जर तुम्ही बघितले तर अर्थशास्त्राचा किंवा भारताच्या अर्थव्यवस्थेचं कुठलंही क्षेत्र नाही राहिलेलं त्याच्यामध्ये की ज्याच्यावर त्यांनी आतापर्यंत प्रश्न विचारलेले नाही. जनरली आपण अर्थशास्त्राचा अभ्यास करताना जे काही मेजर सेक्टर्स बघतो, मेजर अभ्यास करतो, कसा पहिले तर आपण ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, आर्थिक वृद्धी, आर्थिक विकास आणि त्याच्याशी संबंधित सगळे पॉइंट्स, विकासाशी संबंधित मग ते शाश्वत विकास असो किंवा काय पर्यावरणीय विकास असेल किंवा आपण म्हणू की त्याच्या बाबतीत निर्माण झालेल्या काही समस्या असतील त्याचा हे असेल, तर तो विकासाशी संबंधित एक चॅप्टर झाला. मग नंतर आपण फायनान्शियल सिस्टमचा अभ्यास करतो, बँकिंग, आरबीआय या सगळ्या गोष्टी. त्यानंतर आपण आपला इंटरनॅशनल ट्रेड याच्याशी संबंधित या सेक्टरचा अभ्यास करतो. त्यानंतर आपण ऍग्रिकल्चर सेक्टर, इंडस्ट्री सेक्टर, सर्व्हिस सेक्टर, इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर या सगळ्या सेक्टर वाईज आपण अभ्यास करतो. तर या सगळ्या सेक्टरशी संबंधित काही प्रश्न युपीएससीच्या बाबतीत तुम्हाला आलेले दिसतील. तर तो इकॉनॉमिक डेव्हलपमेंट म्हणून पॉईंट आहे. त्यानंतर सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा सुद्धा त्यात पॉईंट आहे आणि याच्यामध्ये मुख्यतः आपल्या राज्यसेवेच्या सिलेबस मध्ये जे पॉइंट्स आहेत ते जनरली याच्यामध्ये पॉईंट आहे. तिथे बायोटेक्नॉलॉजी पण आहे, नॅनो टेक्नॉलॉजी आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे, व्हीआर, एआर किंवा म्हणजे व्हर्च्युअल रियालिटी, ऑगमेंटेड रियालिटी अशा सगळ्या गोष्टी आहेत. पण इथले सगळे प्रश्न हे फ्युचरिस्टिक अँगलने जास्त विचारलेले असतात. तोही आपण पॉईंट बघूया. प्रश्न विचारण्याच्या पद्धतीमध्ये नेहमी असा प्रकार होतो. अर्धा प्रश्न थिअरिटिकल असतो आणि अर्धा प्रश्न काहीतरी त्याला करंटशी संबंधित असा प्रश्न असतो. तर सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे प्रश्न जनरली त्याच्याशी तशा पद्धतीचे जास्त असतात. त्यानंतर एन्व्हायरमेंट अँड बायोडायव्हर्सिटी बद्दलचे पॉइंट्स आहेत. त्यानंतर डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे आपत्ती व्यवस्थापन, आपत्तींचा अभ्यास नाही तिथे, आपत्ती व्यवस्थापनाचा म्हणजे भूकंप का येतो याच्या कारणांवर प्रश्न विचारायचाच म्हटलं तर तो इकडे जॉग्राफीमध्ये विचारता येईल, या जॉग्राफीमध्ये. पण भूकंप आल्यानंतर किंवा आवर्त आल्यानंतर मात्र त्याचं व्यवस्थापन करण्याशी संबंधित सध्याचं स्ट्रक्चर कसं आहे आणि त्यात काय दोष आहेत आणि काय बदल करता येऊ शकतील अशा प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी युपीएससीला जास्तीत जास्त आलेले आहेत. तर अशा रीतीने पेपर 3 मधल्या
ह्या आणि अजून एक पॉइंट होता सिक्युरिटी, इंटरनल सिक्युरिटी, अंतर्गत सुरक्षा. सिक्युरिटी म्हटलं तर दोन प्रकारची असते, एक्सटर्नल सिक्युरिटी, इंटरनल सिक्युरिटी. बाहेरच्या शत्रूंपासून देशाची सुरक्षा एक्सटर्नल सिक्युरिटी झाली. पण इंटरनल सिक्युरिटी म्हणजे देशात जे काही देशाचे शत्रू आहेत त्यांच्यापासून सुरक्षा. देशात पण देशातले म्हणजे देशातही भरपूर असे शत्रू आहेत की आपल्या देशाच्या विरुद्ध काम करणारे असू शकतात. यात सगळ्यात प्रमुख कोण? नक्षलवादी. ओके, नक्षलवादी. आणि तिकडे पूर्वोत्तर राज्यांमध्ये प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळे गट आहेत. त्यांना आपण नक्षलवादी म्हणत नाही, पण त्यांना आपण एक्स्ट्रीमिस्ट म्हणू शकतो. एक्स्ट्रीमला जाणारे म्हणजे आपलं राजकीय कार्य करताना सर्वमान्य अशा गोष्टींचा वापर न करता एक्स्ट्रीम गोष्टींचा वापर करणारे जे काही गट आहेत त्यांना आपण एक्स्ट्रीमिस्ट म्हणतो. इतिहास वाचताना सुद्धा आपण एक्स्ट्रीमिस्ट वाचतो. लोकमान्य टिळकांना आणि लाल बाल पाल यांनाही ब्रिटिश माणसं म्हणजे ब्रिटिश सरकार त्यांना एक्स्ट्रीमिस्ट समजायचे. त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांच्या राजकीय पद्धती या एक्स्ट्रीम कंडिशनला जाणाऱ्या म्हणजे मान्य नसलेल्या, म्हणजे थोडक्यात हिंसाचाराचे असो किंवा अजून सरकारचे कायदे न मानण्याबद्दलचे असो, म्हणून त्यांना एक्स्ट्रीमिस्ट असा एक जनरल शब्द तेव्हा ते वापरायचे. आज काही मात्र आपण त्यांना एक्स्ट्रीमिस्ट म्हणत नाही. भारतीय लोक इतिहासात त्यांना काय त्यांचा उद्देश आपण उल्लेख आपण त्यांचा जहालवादी म्हणतो, बरोबर आहे. तर त्यांना असं आजच्या उल्फा एक्स्ट्रीमिस्ट सारखं आसाम मधल्या किंवा अजून नागालँड मधले जे काही नॅशनल सोशलिस्ट काउन्सिल ऑफ नागालँड आहे NSCN त्यांच्यासारखं त्याला आपण निश्चित मानत नाही. पण इंटरनल सिक्युरिटीचे भरपूर इश्यूज आहेत. उलट एक्सटर्नल सिक्युरिटी ही लोकांशी संबंधित नसते की बॉर्डरवर मोठ्या प्रमाणात चालते. आपल्यापर्यंत नक्की एक्सटर्नल सिक्युरिटी साठी भारत सरकार काय करतंय याच्याबद्दलच्या विशेष गोष्टी आपल्यापर्यंत येत नाही. पण आपल्या डेली लाईफला प्रभावित करणारी मात्र ही गोष्ट असते. त्यामुळे त्यांनी सब्जेक्टच्या टायटलमध्ये फक्त सिक्युरिटी म्हटलेलं आहे, पण आलेले प्रश्न सगळे इंटरनल सिक्युरिटी संबंधित आहेत. तर त्याच्याबद्दलचा हा पेपर 3 आहे. आणि पेपर 4 हा एथिक्स म्हणजे नीतिमत्ता याच्याशी संबंधित आहे. आणि मला वाटतं हा सगळ्यात मोठा बदल आहे या परीक्षेमध्ये. बाकी सगळे तर सब्जेक्ट आपल्याला माहिती कुठून आपण कुठे काहीतरी प्रिलिम मध्ये किंवा जुन्या सिलेबस मध्ये काही त्याच्याबद्दल वाचलेला आहे. पण सगळ्यात मोठा बदल 2012 साली युपीएससीने केला, तो आता 22 साली एमपीएससीने केला. युपीएससीने का बदल केला होता त्याच्या मागचं बॅकग्राऊंड आपण लक्षात घेऊया, म्हणजे तेच बॅकग्राऊंड आपल्याला इकडे पण लागू करता येऊ शकते. तर कसं दिसून आलं होतं की भरपूर म्हणजे पास झालेली आणि प्रशासनात जाऊन काम करणारी माणसं हुशार भरपूर असतात, पण ते नीतिमत्तेचीच माणसं असतील की नाही याची गॅरंटी नाही. बरोबर आहे. हुशारी आणि नीतिमत्ता या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. जसं मी तुम्हाला लेक्चर मध्ये पण बऱ्याच वेळा म्हटलं होतं, मन आणि मस्तिष्क दोन वेगळ्या गोष्टी. मस्तिष्क म्हणजे मेंदू. मेंदूच्या क्षमतेत म्हणजे मेंदूची खूप चांगली क्षमता असून खूप हुशार असलेली माणसं, त्या माणसांमध्ये मात्र मनाचे भरपूर दोष असू शकतात. मन आणि मस्तिष्क. मस्तिष्काचा म्हणजे मस्तिष्क खूप चांगलं मिळालंय आई वडिलांकडनं, जी काही क्वालिटी असणार आहे मेंदूची जी क्षमता आहे ती आई वडिलांकडनं मिळाली, म्हणून ती क्षमता ही उपजत अशा प्रकारची क्षमता. भरपूर माणसं हुशार असतात, पण हुशार असलेल्या म्हणजे मस्तिष्काच्या क्वालिटीज खूप चांगल्या असलेली माणसं सुद्धा मात्र मनाने मात्र दुर्बल असू शकतात. मनाचे अनेक समस्या त्यांच्यामध्ये असू शकतात. मनाचे ते 6 प्रमुख रोग आहेत असं म्हटलं जातं: काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर. मग याच्यातला सगळ्यात मोठा राग. तो कोणाला येतो? हुशार माणसाला येत नाही का राग? मग एखादा माणूस राग म्हणजे खूप हुशार आहे पण रागीट आहे. एखादा माणूस खूप हुशार आहे पण मोह, मत्सर असे सगळे दुर्गुण त्याच्यामध्ये असतील तर त्या माणसाच्या हुशारीला भले त्याला काही फायदा असेल, पण शासनाला असं माणसं नको. नुसते हुशार असलेले माणसं नको, तर ज्याची नीतिमत्ता जागृत आहे, काम करताना जो नीतीनं वागेल, काम करेल, अशा प्रकारची माणसं हवेत. तसे माणसं कसे निवडायचे? कारण नीतिमत्ता ही गोष्ट काही कायमस्वरूपी नसते. कुठल्याही माणसाची नीतिमत्ता डिफाईन करता येत नाही. ती माणसानुसार बदलते.
जगातल्या वेगवेगळ्या देशांमधल्या नीतिमत्तेचे स्टँडर्ड्स वेगळे असू शकतात, ग्रुप्स नुसार वेगळे असू शकतात, महाराष्ट्रातले वेगळे असू शकतात, बंगालमधले वेगळे असू शकतात, आणि एका माणसाचे सुद्धा नीतिमत्तेचे स्टँडर्ड्स हे काळानुसार सुद्धा बदलणारे असू शकतात. म्हणजे आज जो माणूस नीतीने वागणारा असू शकतो तो भविष्यात अनीतीने वागणारा पण ठरू शकतो. त्यामुळे नीतिमत्ता काही डिफाईन करता येत नाही आणि ती नियमांमध्ये बसवता येत नाही. नियमांमध्ये अशी गोष्ट बसवता येते की जी सगळ्यांना कॉमनली आपल्याला अप्लाय करता येईल. नियम कशावर म्हणतो आपण? अशा प्रकारची कोणती गोष्ट की जी सगळ्यांना कॉमनली आपल्याला करायची, पण जी गोष्ट सगळ्यांना कॉमनली अप्लाय करता येत नाही ती नियम बनवू शकत नाही. त्यामुळे नीती आणि आयोग, नीती आणि काय म्हणतो की आपलं आयोग नाही, सॉरी, नीती आणि कायदा म्हणजे एथिक्स आणि लॉ या दोन विरुद्ध जाणाऱ्या गोष्टी आहेत. लॉ एकदा तयार केला तो सगळ्यांना तसाच अप्लाय करायचा असतो, पण मात्र नीतिमत्ता ही कायद्यात परिवर्तित करता येत नाही, कायद्याच्या भाषेत ती आपल्याला डिफाईन पण करता येत नाही. म्हणून ती हा माणूस नीतिमत्तेचा आहे असं काही एकदाच कन्फर्मही करता येत नाही, कन्क्लूडही करता येणार नाही. पण ऍटलिस्ट मात्र पास होण्याची अपेक्षा असलेल्या आणि प्रशासनात जाण्याची इच्छा असलेल्या मुलांना नीतिमत्ता म्हणजे काय याचा किमान अभ्यास तरी करायला लावला पाहिजे. म्हणून त्यांनी हा पेपर त्यावेळी टाकला की जेणेकरून ऍटलिस्ट मुलं अभ्यास तरी करतील की नीतिमत्ता नावाची काहीतरी गोष्ट असते. तरुणपणे माहिती पण नसते ही गोष्ट, तरुणपणे या गोष्टीचा विचार पण येत नाही. आपल्याला कॉलेजमध्ये काय सांगितलेलं आहे, घरी आपण काय शिकतो याच्या आधारावर आपले स्टँडर्ड्स आपोआप निर्माण होत असतात. त्यामुळे सगळ्या ठिकाणी चांगल्या गोष्टी शिकवल्या जातील याची काही गॅरंटी नसते. पण ऍटलिस्ट मात्र या परीक्षेचा अभ्यास करताना तुम्हाला एथिक्स म्हणजे काय, प्रशासनात गेल्यानंतर एथिकल निर्णय घेण्यासाठीच्या दृष्टिकोनातून तुम्हाला कसे प्रॉब्लेम्स निर्माण होऊ शकतात, तर याबद्दल ऍटलिस्ट तुमचा विचार तरी झालेला असावा, अभ्यास तरी झालेला असावा, हा त्याच्या मागचा उद्देश होता. आणि ही गोष्ट एमपीएससी ला सुद्धा तेवढीच लागू होते. तर आपल्याला माहितीये लोक प्रशासनात जाताना नीतीनेच वागतील, म्हणजे आपलं जे प्रशासकीय काम आहे ते तेवढ्याच क्वालिटीने करतील आणि कुठल्याही प्रकारचं भ्रष्ट आचरण करणार नाही. भ्रष्टाचाराची व्याख्या काय? आपल्याला भ्रष्टाचार म्हणजे एकदम त्याची फार संकुचित अर्थ माहिती असतो. पैसे घेणे, पैसे घेऊन एखादं काम करणे याला पण भ्रष्टाचार म्हणतो. पण त्या शब्दाची फोड केली तर तुम्हाला लक्षात येईल भ्रष्टाचार म्हणजे भ्रष्ट आचार म्हणजे भ्रष्ट आचरण. मग आपलं आचरण कुठल्याही कारणाने कुठल्याही गोष्टीच्या दृष्टिकोनातून भ्रष्ट असेल, मग आपण आज स्टुडंट लाईफ मध्ये असतानाही आपला भ्रष्टाचार चालू आहे असू शकतो. भ्रष्टाचार फक्त प्रशासनात गेल्यानंतर करायची गोष्ट आहे किंवा न करायची गोष्ट आहे असं नाहीये. आचरण भ्रष्ट असणे याला आपण आपल्या पर्सनल लेवलला सुद्धा भ्रष्टाचार म्हणू शकतो. तर मग ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ऍटलिस्ट माहिती असाव्या या दृष्टिकोनातून हा एथिक्सचा पेपर दिलेला. आता एथिक्स किंवा नीतिमत्ता ही एक सब ब्रांच आहे लॉजिक्स नावाच्या मोठ्या विषयाची. लॉजिक्स ज्याला आपण मराठीमध्ये तर्कशास्त्र म्हणतात, तर तर्कशास्त्राची एक उपशाखा म्हणून एथिक्सचा विचार त्या ठिकाणी केला जातो. पण इथे युपीएससीला जे काही प्रश्न त्याच्यावर येतात ते काही एकदम थिअरिटिकल क्वेश्चन नसतात, एकदम प्रॅक्टिकल क्वेश्चन असतात. तर त्यामुळे फक्त त्याच्याबद्दलची जी काही थिअरी आहे ती वरवरची माहिती असली तरी चालते की नक्की एथिक्स म्हणजे काय, मोरॅलिटी म्हणजे काय, त्याच्या डेफिनेशनशी संबंधित काही काही प्रश्न आलेले आहेत. किंवा एकदा प्रश्न आला होता, इंग्लिश मधला शब्द होता आता तो की क्रायसिस ऑफ कॉन्शियन्स तुम्हाला कधी भेडसावलेला आहे का? कॉन्शियन्स म्हणजे आपली सत्सद विवेक बुद्धी. मला मी कलम 25 सांगतानाही तुम्हाला सत्सद विवेक बुद्धीचा अर्थ सांगितलेला आहे की सत्सद विवेक बुद्धी आपल्या आतच असते, पण आपण कधी त्या आपल्या विवेक बुद्धीला विचारतच नाही की काय योग्य आणि काय अयोग्य, काय चांगलं आणि काय चांगलं नाही आहे. आपण जर आपल्याला स्वतःलाच प्रश्न विचारायला सुरुवात केली तर आपले एथिकल स्टँडर्ड्स आपणच जागृत करतोय, आपणच एक प्रकारे काय म्हणतात तर वापरतोय असं त्याचा अर्थ होईल. आपल्याला बाहेरून काहीतरी इनपुट्स घेण्याची आवश्यकता पडणार नाही. पण ती जी विवेक बुद्धी असते सत्सद म्हणजे सत्य असत्य यातला फरक करण्याची आपली अंतर्गत आणि अत्यंत अंगभूत अशा प्रकारची शक्ती ती अशी सुप्त राहते बऱ्याचदा. बघा मी तुम्हाला त्यावेळी म्हटलं होतं की तुम्ही विचारून बघा आपण करतो का त्याचा वापर. प्रत्येक निर्णय घेताना ते छोटे मोठे निर्णय घेत असताना आपण स्वतःला विचारतो का योग्य आहे का अयोग्य आहे. तर ते विचारायला सुरुवात आपण जर केली तर आपल्याला कित्येक गोष्टी आपल्या पर्सनल लेवलवर आपल्याला फरक करता येऊ शकतो.
आपले विचार व्यवस्थित बदलले तर आपलं आचरण सुद्धा त्यानुसार बदलू शकतं. तर त्याच्यामुळे याच्यामध्ये हा सिलेबस टाकलेला आहे. नीतिमत्ता, त्यानंतर त्याच्यामध्ये इंटिग्रिटी, ऍप्टिट्यूड, इमोशनल इंटेलिजन्स असे काही टॉपिक्स त्याच्यामध्ये दिले. मला वाटतं आपण भावनिक बुद्धिमत्ता बद्दल सुद्धा एकदा बोललेलं. आज IQ महत्वाचा नाही तर त्याच्या जागी हे EI जास्त महत्वाचं झालेलं आहे. IQ म्हटलं तुम्ही जे म्हटलं ना, मस्तिष्क, त्याची क्षमता, इंटेलिजंट कोशंट, म्हणजे आपण किती बुद्धिमान आहोत ते आपल्या IQ ने ठरतं. पण फक्त बुद्धिमान असला म्हणून आपल्याकडे भावनिक बुद्धिमत्ता असेल याची गॅरंटी नाही. म्हणून हा रिसर्च आणि भावनिक बुद्धिमत्तेचे जे काही थिअरीज निर्माण व्हायला सुरुवात झाली, ज्यांनी निर्माण केली त्यांना असं लक्षात आलं की खूप बुद्धिमान असलेली माणसं मात्र भावनिक दृष्ट्या अत्यंत दुर्बल असतात आणि त्यामुळे अपयशी होतात. आणि यशस्वी झालेले प्रत्येक माणसं हे काय IQ फार भारी असतो म्हणून यशस्वी झालेले असतात असा अर्थ नाही. आता हे जे सगळे पळून गेलेले आहेत ना सगळे आमदार, त्यांच्याबद्दलची सगळी त्यांची पार्श्वभूमी निघते सध्या पेपरमध्ये. पण त्यामुळे त्यांच्यातलं कोणीतरी रिक्षा चालक होता पूर्वी, कोणती पानटपरीवाले होते, किंवा ते ऑडिओ क्लिप आली एखादी झाडं बघा हे बघा. हे माणसं आज मंत्री किंवा आमदार मंत्री बनलेले आहेत याचा अर्थ त्यांचा IQ खूप भारी होता असं नाही. त्यांचं इमोशनल इंटेलिजन्स, एखादा रिक्षा चालवणारा माणूस जर आजूबाजूच्या लोकांना संघटित करून त्यांना जर लीड करू शकत असेल तर तीच त्याला लोकशाहीचा मूळ उद्देश तोच आहे की लोकांना संघटित करून लोकांचे मुद्दे शासनापर्यंत पोहोचवणारा कोणी असो, तो हुशार असो किंवा नसो, पण ज्याची हुशारी नाहीये पण असे माणसं मात्र हे इमोशनल इंटेलिजंट असू शकतात, भावनिक भावनिक दृष्टीने भरपूर बुद्धिमान असू शकतात. तर त्यांचाही आपल्या देशाचा या संपूर्ण यंत्रणेमध्ये मोठा फायदा होतोय, मोठी यंत्रणा होत आहे. त्याच्या पूर्वी आपलं शासन आणि प्रशासन एलिटिस्ट प्रकारचं होतं. एलिट ग्रुप मधले म्हणजे आपण म्हणतो उच्च वर्गीय अशाच प्रकारच्या गटातलेच माणसं शासनात प्रशासनात जाऊ शकायचे. पण हळूहळू मात्र तो प्रकार नंतर कमी झाला आणि आज एलिट नसलेल्या क्लासेस मधले सुद्धा पण अशा रीतीने ही असेल किंवा ही असेल या कोणत्याही बुद्धिमत्तेचा वापर करून मात्र आज आपल्याला ह्या वेगळ्या ठिकाणी जाण्याची शक्यता एक प्रकारे उपलब्ध होऊन गेलेली आहे. त्यामुळे आपल्याला इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे काय हे कळलं तर आपल्या हातून होणाऱ्या चुका पण आपल्याला कळू शकतात. भावनिक दृष्ट्या बुद्धिमान म्हणजे काय तर स्वतःच्या भावना व्यवस्थितपणे ओळखता आल्या पाहिजे, दुसऱ्याच्या भावना व्यवस्थित ओळखता आल्या पाहिजे आणि आपण जर दुसऱ्याच्या जागी असतो तर आपल्या भावना कशा राहिल्या असत्या याची जर ओळख आपल्याला जर झाली तर आपल्याला समोरच्या माणसाचा व्ह्यू पॉइंट व्यवस्थित कळू शकतो. आणि जर ते नसेल तर आपल्याला त्याचा व्ह्यू पॉइंट कळत नाही. आपल्या विरुद्ध मत मांडणारा माणूस आपला लगेच दुश्मन होऊन जातो. आणि प्रशासनात तर तुम्हाला दररोज अशा कित्येक माणसांचा संबंध येतो की ज्याची मतं वेगळी असू शकतात, तुमच्या पदाधिकाऱ्यांची मतं वेगळी असू शकतात, तुमच्या सहकारी वेगळ्या पद्धतीने विचार करणारे असू शकतात, सबऑर्डिनेट जे आहेत ते वेगळे असू शकतात. तुम्ही जर समजा तुमच्या भावनिक बुद्धिमत्तेचा वापर नाही केला तर हे सगळे माणसं तुम्हाला दुश्मन वाटतील. काही ज्याने दुश्मन वाटतील डायरेक्ट, जान का दुश्मन डायरेक्ट असं होऊ शकतं. पण ज्याला हे कळतं की वेगळे व्ह्यूज आहेत. एक तुम्ही इंग्लिश मध्ये ऐकलंय का बघा, अग्री टू डिसअग्री. आपण सगळ्यांनी डिसअग्री झालं तर हरकत नाही, डिसअग्री होण्यासाठी आपण अग्री होऊया असं जो ज्या माणसाला कळतं त्या माणसाला बाकीचे मग त्याच्या लाईफ मध्ये कॉन्फ्लिक्ट फार कमी होतात. इतरांशी वागताना, इंटरपर्सनल रिलेशन्स प्रस्थापित करताना, आपल्या सोशल लाईफ पासून प्रोफेशनल लाईफ पर्यंत त्याचे संघर्ष त्याचा कमी होण्याची शक्यता असते. आणि तेच तर लाईफ मध्ये हवं असतं. संघर्ष विहीन समाज हे लोकशाहीचं अंतिम ध्येय. या अशा प्रकारचा समाज की ज्याच्यात कुठल्याही प्रकारच्या लोकांमध्ये नाही, गटांमध्ये नाही, जातींमध्ये नाही, धर्मामध्ये नाही, देशादेशांमध्ये नाही, कोणताही संघर्षच नसेल, उत्तम अशा प्रकारची आयडियल कंडिशन निर्माण होईल. आणि ते निर्माण करण्याचा मार्ग म्हणून आपण लोकशाहीचा मार्ग असं आपण म्हणतो. तर हे सगळं आपल्याला जर एकदम यंग स्टेजला कळलं किती चांगली गोष्ट होईल. म्हणून हा एथिक्सचा अभ्यास हा पेपरसाठी तर महत्वाचा आहेच म्हणूया, पण आपल्या पर्सनल ग्रोथसाठी, पर्सनल इम्प्रुव्हमेंटसाठी या सगळ्या गोष्टी आपल्याला फार लवकर समजतील आणि आपल्या आजूबाजूला होणाऱ्या सगळ्या घटनांचं कारण, कार्यकारण आपल्याला व्यवस्थित कळेल. या दृष्टिकोनातून सुद्धा तो त्या ठिकाणी महत्वाचा आहे. पुन्हा त्याच्यामध्ये अजून
सिव्हिल सर्व्हिसेसचे व्हॅल्यूज काय आहेत, कोणती मूल्य आहेत की ज्या मूल्यांवर आपली ही सगळी सिव्हिल सर्व्हिस आधारलेली आहे, तर ती मूल्य सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये अभ्यासायची आहे. त्यानंतर तुम्हाला प्रोबिटी इन गव्हर्नन्स, प्रोबिटी या शब्दाचा अर्थ होतो सचोटी, इंटिग्रिटी किंवा प्रोबिटी हे दोन शब्द आहेत. इंटिग्रिटी म्हणजे सचोटी, इथे इंटिग्रिटी या शब्दाचा तो पॉलिटी मधला अर्थ नाही घ्यायचा. इंटिग्रिटी म्हणजे आपण एकात्मता म्हणतो, नॅशनल इंटिग्रेशन, तर इंटिग्रिटी म्हणजे एकात्मता असा अर्थ नाही त्या ठिकाणी. इथे इंटिग्रिटी म्हणजे सचोटी, आणि सचोटी म्हणजे काय तर खरेपणा. मग प्रशासनात खरेपणा म्हणजेच थोडक्यात प्रशासकीय कामं करत असताना ते खरेपणाने करणे, हे जाणून घेण्यासाठी, हे तुमच्याकडे कौशल्य आहेत की नाही हे जाणून घेण्यासाठी त्याच्यावर काही प्रश्न असतात. तर हा एथिक्सचा पेपर युपीएससीचे त्याच्यातही दोन सेक्शन आहेत, सेक्शन ए आणि सेक्शन बी. सेक्शन ए मध्ये ह्या सगळ्या कॉन्सेप्टवर काही प्रश्न विचारलेले असतात, पण सेक्शन बी हा सगळा केस स्टडीचा प्रश्न सेक्शन असतो. विविध प्रकारचे केस स्टडीज, बहुतेक सगळे केस स्टडीज प्रशासकीय दृष्टिकोनातून दिलेले असतात. भला मोठा एक पॅराग्राफ असतो, काहीतरी कॉम्प्लिकेटेड सिच्युएशन त्याच्यामध्ये दिलेली असते, आणि त्या माणसाच्या जागी जर तुम्ही असता तर तुम्ही कोणता निर्णय घेतला असता, याचे 4 निर्णय सांगा, 5 सांगा, तो निर्णय का घेतला याचं कारण सांगा, यानुसार ते प्रश्न दिलेले असतात. म्हणजे अभ्यासही तुम्हाला त्या दृष्टिकोनातून करावा लागतो की वेगवेगळ्या प्रकारच्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिच्युएशन्स कशा येऊ शकतात. भरपूर येतात. तुम्ही आता जर डेली पेपर वाचत असाल तर राजकीय कारणांमुळे प्रशासकीय मंडळींना, माणसांना नक्की काय निर्णय घ्यायचा याच्या फार अडचणी येतात. आता मी जास्त ओपनली तुम्हाला सांगू शकत नाही म्हणून, पण असे कित्येक अशा गोष्टी येतात की राजकारणामुळे हा निर्णय घ्यायचा तर हा निर्णय घ्यायचा. कारण राजकारण म्हटलं तर या पक्षाचे त्या पक्षाचे, सरकारी पक्षातले विरोधी पक्षातले, त्या प्रशासकाला दोन्ही पक्षातली माणसं ही वेगळ्या दिशेने ताणण्याची शक्यता आहे. हा काही सांगेल की तो काही सांगेल, नक्की कोणाचं ऐकायचं, याचं ऐकायचं त्याचं ऐकायचं. पुन्हा तो सरकारी पक्षातला असेल पण दुसरा राजकारणी मात्र विरोधी पक्षातला, पण इकडच्या त्या जिल्ह्याचा जिल्हा प्रमुख असण्याची शक्यता असते. अशा भरपूर कॉम्प्लिकेटेड सिच्युएशन्स आहेत. तर त्यावेळी तुम्ही नक्की काय निर्णय घ्याल, तुमचा निष्कर्ष कसा असेल, एवढं सांगून हे नाही, नुसता निर्णय घ्या म्हणजे काय निर्णय असेल एवढं नुसतं सांगायचं नाहीये. तर तो निर्णय घेताना तुमचं कारण काय असणार आहे, ती कारण पण तुम्हाला त्या ठिकाणी सांगायची असतात. असे व्हरायटी ऑफ केस स्टडीज त्या एथिक्स या पेपरमध्ये दिले आहेत. त्यामुळे जरी हा लॉजिक्स मधला भाग असला तरी थिअरीचे क्वेश्चन्स कमी आणि प्रॅक्टिकल क्वेश्चन जास्त अशा प्रकारचे आहेत. एक निश्चित पद्धतीने अभ्यास जर तुम्ही केला तर मला वाटतं हे सगळे पेपर तुम्हाला येऊ शकते. आणि हे झाल्यानंतर मग काय तर ऑप्शनल पेपर, एक ऑप्शनल निवडायचा आहे. आणि बघा 250 म्हणजे 500 मार्क्स त्या ऑप्शनलच आहे. म्हणजे 2 जीएसचे पेपर इक्वल टू 1 ऑप्शनल असं झालं. म्हणजे ऑप्शनलला किती महत्व हे या त्यांच्या मार्किंग वरून आपल्याला लक्षात येईल. मग आता एवढं सगळं ऑप्शन त्याने दिलेलं आहे, कोणते निवडणार, कसं ठरवायचं, हा मोठा इश्यूच आहे. आता ऑप्शनल निवडताना जे निकष युपीएससी ला लागू होतात ते मी तुम्हाला जनरली सांगतो. बघा, पहिला निकष किंवा पहिला क्रायटेरिया असतो की तो ऑप्शनल तुमच्या ग्रॅज्युएशनचा सब्जेक्ट आहे, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं ग्रॅज्युएशन केलेलं आहे. तर तुमचा तो नॅचरल चॉईस असू शकतो. म्हणजे समजा तुम्ही बीएससी ऍग्री मधून डिग्री घेतलेली असेल तर ऍग्रिकल्चर हा तुमचा नॅचरल चॉईस असू शकेल. किंवा पुढे समजा मेकॅनिकल इंजिनियर आपल्याकडे भरपूर आहेत, फायनल येणाऱ्यामध्ये निम्मे तेच असतात. त्याच्यामुळे जर तुम्ही बी इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलेलं असेल तर तो तुमचा नॅचरल ऑप्शनल असू शकेल. किंवा बॉटनी, आता झूलॉजी आणि बॉटनी दोन्ही वेगळे दिलेले आहेत, म्हणून जर समजा तुम्ही बीएससी इन झूलॉजी और बॉटनी केलेलं असेल तर तो असेल. तर त्या विषयामध्ये जर तुम्ही ग्रॅज्युएशन केलेलं असेल तर तो तुमचा नॅचरल चॉईस असू शकतो. हा पहिला क्रायटेरिया आहे. पण हा सगळ्यांसाठी लागू होत नाही मात्र. कारण इथे पुढे सगळ्यात महत्वाची गोष्ट असते, तुम्हाला तो विषय किती समजलेला आहे, तो विषय एमपीएससी साठी किंवा युपीएससी साठी सध्या चालणारा विषय आहे का, त्या विषयाचं तुम्हाला ज्या भाषेत लिहायचं आहे उत्तर, त्या भाषेतलं मटेरियल उपलब्ध आहे का, म्हणजे त्या सिलेबस नुसार उपलब्ध आहे का. ग्रॅज्युएशन असेल तर उपलब्ध असण्याची शक्यता असते त्याच्यामध्ये, म्हणून तो पहिला चॉईस असं म्हटला जातो. त्यामुळे पहिला निकष हा झाला. पण त्याचा दुसरा निकष मात्र असतो तो म्हणजे तुम्हाला त्या विषयामध्ये इंटरेस्ट असला पाहिजे असतो.
सगळ्या या सगळ्या गोष्टींचा एकदम आपण निचोड काढून जर सांगायचं म्हटलं तर चॉईस कुठल्या सब्जेक्टची, तर आपल्याला इंटरेस्ट असलेल्या सब्जेक्टची. नाहीतर बऱ्याच वेळा युपीएससीच्या बाबतीत मुलांचे असा एक दोष होतो की एखादा विषय ते कोणीतरी शांत म्हणून घेतात, थोडासा काही दिवस अभ्यास करतात आणि अभ्यास केल्यानंतर त्यातले काही काही पॉइंट्स त्यांना काहीतरी प्रॉब्लेमॅटिक वाटायला लागतात. मला हे येतच नाही किंवा मला जमतच नाही किंवा मला अवघड वाटायला लागतात आणि तो डिसइंटरेस्ट निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे संबंधित विषय आपल्याला आवडीचा पाहिजे. अर्थातच कुठलाही असा एक विषय नाहीये या ठिकाणी की त्यातल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला येतील, म्हणून बहुसंख्य पॉइंट्स त्यातल्या आवडीचे असतील तर तो तुमचा तो ऍडव्हान्टेज किंवा तो चॉईस येऊ शकतो. म्हणून इंटरेस्ट पाहिजे. मग बाकीची गोष्ट सध्या तो मार्क देणारा आहे का नाही असा पण एक क्रायटेरिया असतो आणि हा क्रायटेरिया युपीएससीला जास्त लागू होतो कारण युपीएससी मध्ये ऑप्शनलचे सायकल्स असतात. एखादा ऑप्शनल असा पिकअप व्हायला लागतो, खूप प्रसिद्ध होतो, बहुतेक सगळे मुलं तो ऑप्शनल घ्यायला लागतात आणि मग त्याचा डाऊन टर्न सुरू होतो. म्हणजे गेल्या एवढ्या वर्षात मी बघितलं तर आमच्या वेळी तेव्हा मराठी आणि हिस्ट्री हे विनिंग कॉम्बिनेशन मानलं जातं युपीएससीचं. म्हणजे मराठी लिटरेचर आणि हिस्ट्री सुद्धा मराठीमध्ये लिहिलेली आणि मुलांना 600 पैकी 400 मार्क मिळायचे मुलांना. कारण ज्यावेळी हा मराठीतून तुम्ही विषय लिहू शकता असा आला प्रकार, ते सगळे पेपर कुठे चेक व्हायला यायचे, तर महाराष्ट्रात जायचे, कुठेतरी पुणे विद्यापीठात, शिवाजी विद्यापीठामध्ये असे यायचे. आणि युपीएससीच्या पेपर्स म्हणजे आपल्या महाराष्ट्रातल्या मुलांनी मराठीत लिहिलेले पेपर्स आपल्या विद्यापीठातल्या शिक्षकांकडे आले तर त्यांना एक काहीतरी सॉफ्ट कॉर्नर असायचं की आपले मुलं आहेत पण राष्ट्र पातळीवर फाईट करणारे आपले महाराष्ट्रातले मुलं आहेत, त्यामुळेच ते सरळ मार्क द्यायचे. असं सगळ्या लिटरेचरच्या बाबतीत व्हायला लागलं. मध्यंतरी पाली लिटरेचर नावाचा छोटासा सिलेबस असलेला विषय इतका प्रसिद्ध झाला की ज्याचा पालीशी दुरून संबंध नाही असे मुलं पण पाली लिटरेचर घ्यायला लागले आणि ते बुद्धिस्ट लिटरेचर वगैरे सगळं वाचायला लागले. पाली भाषेमध्ये कसं लिहिलेलं असतं, म्हणजे ते ब्राह्मी स्क्रिप्ट मध्ये पाली भाषा कशी लिहिलेली आहे, अशोकाचा अभ्यास करताना पाली भाषेचा अभ्यास येतो, मग ते घ्यायला लागले आणि मार्क मिळायला सुद्धा लागले. म्हणजे महाराष्ट्रातले मुलं बिहारमध्ये निर्माण झालेल्या पाली भाषेचा अभ्यास करून मार्क्स मिळवत आहे अशी कंडिशन. ते पण युपीएससीला लक्षात आलं, ते पण त्यांनी काहीतरी सिलेबस मध्ये चेंज केला, मग तो कमी झाला. सायकोलॉजी नावाचा सब्जेक्ट होता तेव्हा तो सुद्धा खूप उच्च स्तरावर होता. असं होतं की एक पुस्तक होतं फक्त, मला पुस्तकाचं नाव आठवतं आता, पण एक पुस्तक वाचलं की सायकोलॉजी मध्ये सहज 450 पर्यंत मार्क्स मिळू शकायचे. त्यामुळे असे चढ उतार प्रत्येक सब्जेक्टच्या बाबतीत असतात. तसाच सध्या जर बघितला तर पॉलिटिकल सायन्स हा सध्या एकदम हाईटवर आहे. सध्या काही वर्षांपूर्वी पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन जो हाईटवर होता तो सध्या डाऊन टर्नला आलेला तिथे. त्यामुळे पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनच्या मुलांना मार्क्स मिळत नाहीत असं जनरली दिसतं. पण पॉलिटिकल सायन्स मात्र सध्या आहे, पण केव्हा त्याचा डाऊन टर्न सुरू होईल हे काही सांगता येत नाही मात्र. पण आता सगळ्याच याच्या बाबतीत आहे. हिस्ट्री जॉग्राफी ऑप्शनल म्हटले तर ते कधीच एकदम हायेस्ट सुरुवातीला होते, पण आताच्या दृष्टीने म्हणायचं तर ते एकदम हायेस्ट पण नाही आणि लोएस्ट पण नाही. त्यामुळे कन्सिस्टंटली ऍव्हरेज मार्क्स देणारे ते विषय आहेत. पण फक्त आपल्याला ऍव्हरेज नाही, आपल्याला अबव ऍव्हरेज पाहिजे. पण हिस्ट्री जॉग्राफी हे असे विषय आहेत की जे कन्सिस्टंटली व्यवस्थित अभ्यास केला, लिखाण जर व्यवस्थित असेल, अर्थात पुन्हा अजून प्रत्येक विषयाच्या क्वालिटीज वेगळ्या लागतात. जॉग्राफी असेल तर तुम्हाला डायग्राम्स, आउटलाईन डायग्राम्स पटकन काढता आले पाहिजे. भारताचा नकाशा 5 सेकंदात काढता आला पाहिजे अशा क्वालिटीज लागतात. तो भारताचा नाही दिसला तरी चालेल, पण तो काढला पाहिजे असतो. ओके, त्याचं डोकं भारतासारखं नाही दिसलं तरी हरकत नसते, पण मुलं क्वालिटी करतात. म्हणजे आता समजा भारताचा नकाशा दाखवायचा असेल, दक्षिण भारतातलाच काही दाखवायचं असेल तर उत्तर भारत एवढा चांगला काढायची गरज नाही. फक्त आपल्या हिमालयाच्या 3 रांगा दाखवून टाकल्या आणि इकडे पुणे दाखवायचं असेल तरी सुद्धा नकाशा पुरा होऊ शकतो. त्यामुळे हे स्किल त्या जॉग्राफीसाठी लागतात. तर अशा गोष्टी म्हणजे प्रत्येक विषयाचे काही ऍडव्हान्टेजेस आहेत, काही डिसएडव्हान्टेजेस आहेत. पॉलिटिकल सायन्स सर्वात प्रसिद्ध युपीएससीला सध्या होण्याचं कारण एक आहे, हा या जीएसच्या 4 पेपरसाठी आणि एसए साठी सुद्धा म्हणजे त्याचं काही रिलेशन त्या ठिकाणी आहे. इव्हन इंटरव्ह्यूला सुद्धा त्या विषयाशी संबंधित चांगले उत्तर तुम्हाला देता येऊ शकतात. त्यामुळे जीएस आणि एसए या 4 सगळ्या पेपर्ससाठी किंवा 5 पेपर्ससाठी खूप जवळचा सब्जेक्ट म्हणून तो जरा जास्त प्रसिद्ध झालेला आहे. पण त्याचा एक डिसएडव्हान्टेज आहे, तो खूप वास्ट सिलेबस आहे त्याचा.
आता तर एमपीएससी वाले कितपत सिलेबस ठेवतात ते आपल्याला नंतर दिसेल, आपल्याला कळेल. पण युपीएससीच्या दृष्टिकोनातून सिलेबस मात्र त्याचा भरपूर वास्ट आहे. हिस्ट्री समजायला एकदम सोपा आहे. 100% मराठीमध्ये असो किंवा इंग्लिशमध्ये असो मटेरियल उपलब्ध आहे. पण त्याचाही प्रॉब्लेम तोच की तो त्याचा जर सिलेबस तुम्ही युपीएससीचा बघितला तर एक पानभर सिलेबस आहे. म्हणजे सगळ्यात जास्तीत जास्त सिलेबस दिसायला हा हिस्ट्रीचा आहे. तो त्याचा एक डिसएडव्हान्टेज ठरतो. जॉग्राफीचा सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज असा आहे की तो एक सायंटिफिक सब्जेक्ट आहे. बरोबर आहे. जॉग्राफी सायन्स आहे का आर्ट आहे? Geography, whether it's a science subject or art subject, it is both science as well as art. हिस्ट्री जसा 100% आपण म्हणू शकतो की तो आर्टच आहे. पॉलिटिकल सायन्स हा आर्टचा सब्जेक्ट आहे. पण जॉग्राफीच्या बाबतीत असं नाही. त्याच्यात काही गोष्टी सायंटिफिक आहे, काही गोष्टी आर्टशी संबंधित पण आहेत. सायंटिफिक म्हणजे जे निश्चित झालेले ते जे माणसानुसार बदलत नाही ते. आर्टचा सब्जेक्ट म्हणजे असा सब्जेक्ट की जो ज्याचं इंटरप्रिटेशन हे व्यक्तीनुसार बदलतं. ऐतिहासिक घटनांचं इंटरप्रिटेशन व्यक्तीनुसार बदलणार. फिजिक्स व्यक्तीनुसार बदलतं का? न्यूटनचा नियम भारतीय माणसाला वेगळा आकळतो आणि अमेरिकन माणसाला वेगळा आकळतो असं नाहीये. फिजिक्स म्हणजे ज्याला आपण सायन्स म्हणतो त्याचे सगळे नियम, त्याचे निष्कर्ष हे व्यक्तीनुसार कधीच बदलत नाही, स्थळानुसार बदलत नाही, काळानुसार बदलत नाही. पण व्यक्ती, स्थळ आणि काळ नुसार जे चेंज होतं त्याला आपण आर्टचा सब्जेक्ट म्हणतो. मग जॉग्राफी हा सायंटिफिक पण आहे आणि आर्टचा पण सब्जेक्ट आहे. त्यातले काही पण जॉमॉर्फॉलॉजी म्हणजे भूरूपशास्त्र, हवामानशास्त्र हे सायंटिफिक आहे, सागरशास्त्र. पण मानवी भूगोल, मानवाला की मानवाचं वर्तन काही एका नियमात बसवता येत नाही. बरोबर आहे. मानवाचं भौगोलिक वर्तन म्हणजेच भूपृष्ठावर माणसामार्फत केल्या जाणाऱ्या सगळ्या गोष्टी मानवी भूगोलामध्ये येतात. आर्थिक असो, राजकीय असो, सामाजिक असो. म्हणून आपण मानवी भूगोलामध्ये आर्थिक भूगोल, अर्थशास्त्र वेगळं, आर्थिक भूगोल वेगळा, राज्यशास्त्र वेगळं, राजकीय भूगोल वेगळा, समाजशास्त्र सोशियोलॉजी वेगळी, पण म्हणजे सोशल जॉग्राफी सामाजिक भूगोल वेगळा. भूगोलामध्ये माणसाने भूपृष्ठावर केलेल्या विविध गोष्टी त्याच्या वितरणानुसार कशा बदलतात याचा जनरली त्या ठिकाणी अभ्यास केलेला असतो. मग सायन्स सायंटिफिक सब्जेक्ट असल्यामुळे बऱ्याच वेळा मुलं जॉग्राफी हा ऑप्शनल सुद्धा घेतात. पण मग त्याचा डिसएडव्हान्टेज म्हटलं तर मग असे डायग्राम्स काढावे लागतात, तर त्याच्यात लिखाण बरंच जास्त असतं. म्हणून असा कुठलाही एक सब्जेक्ट नाही आहे की जो सगळ्यांना कॉमनली आपल्याला सांगतो शिकेल की तुम्ही हाच घ्या. म्हणून मग काय येतं की निकष काय येतो, हा येतो इंटरेस्ट. तुम्हाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट पाहिजे, म्हणजे थोडक्यात तुम्हाला तो समजला पाहिजे, तुम्ही कम्फर्टेबल पाहिजे त्याच्यामध्ये, आणि तुम्हाला त्या विषयाशी संबंधित प्रश्नांची उत्तरं व्यवस्थितपणे घेता आली पाहिजे. पण आता इंटरेस्ट आहे की नाही हे लगेच ते कळत नाही. मी तुम्हाला विचारलं, सांगा यांच्यापैकी कुठल्या सब्जेक्ट मध्ये इंटरेस्ट आहे तुम्हाला? तुम्ही म्हणाल मला याला इंटरेस्ट आहे की नाही हे सांगण्यासाठी 1 महिना लागेल. मी सगळे विषय थोडे थोडे वाचून बघतो, थोडस त्याचं लिखाण करून बघतो आणि मग मला कळेल की इंटरेस्ट आहे की नाही. तर त्यामुळे पटकन हे कळत नाही. त्यामुळे ऑप्शनल ठरवताना जरा थोडासा वेळ लागला तरी हरकत नाही. 2-3 जे तुम्ही ठरवणार आहात त्याच्याबद्दल थोडंसं वाचन करून बघा, थोडंसं लिखाण करून बघा, आणि लिहिल्यानंतर मग कोणाकडून ते चेक करून घेतल्यानंतर तुम्हाला निष्कर्ष म्हणजे तुम्हाला चॉईस करता येऊ शकेल की नक्की आपल्याला कुठला ऑप्शनल त्याच्यामध्ये घ्यायचा. तसा हा पेपर 1, 2, 3, 4 आणि ऑप्शनलचे हे 2 पेपर अशा प्रकारचे जनरल सिलेबस मी तुम्हाला सांगितलं. आपण आता हे सगळं बदलत असताना नक्की काय चॅलेंजेस तुमचे निर्माण होते. तर सगळ्यात पहिली गोष्ट, हा जो झालेला बदल आहे हा मला तर चांगला आवडलेला आहे. पण जेव्हा राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेचा सिलेबस जेव्हा चेंज झाला तर मी तुम्हाला त्या इकॉनॉमिक्सच्या पेपर मधले काही प्रश्न वाचून दाखवले होते, तुम्हाला आठवत असेल. आणि त्यावेळी मी असं म्हटलं की मला अर्धा तास फार बोर झाले प्रश्न वाचले. त्यामुळे तुम्ही जो काही अभ्यास करायचा ऑब्जेक्टिव्ह म्हणून त्याच्यामध्ये भरपूर अशा निरर्थक गोष्टींचा तुम्ही अभ्यास करत होता की ज्याचा खरं प्रशासकीय कौशल्यांच्या दृष्टिकोनातून काही संबंधच नाही. निरर्थक काहीतरी आकडेवारी पाठ करायची, निरर्थक तारखा पाठ करायच्या. प्रश्न किती किती निरर्थक असतात, मी भरपूर तुम्हाला उदाहरणं दिलेली आहेत. अंदमानच्या जेलमध्ये नक्की कुठल्या 4 माणसांना पाठवण्यात आलं होतं आणि ते कुठल्या ठिकाणचे होते काही घेणं देणं नाहीये. तर एखाद्या संस्थेची स्थापना ही 12 एप्रिलला झाली का 15 एप्रिलला झाली हे का माहिती असलं पाहिजे तुम्हाला.
तुम्हाला जर त्याची माहिती करूनच घ्यायची असेल तर आज आपल्या हातात आहे सगळी इन्फॉर्मेशन. ॲट द क्लिक ऑफ द बटन तुम्हाला हवी ती इन्फॉर्मेशन आपल्या हातात मिळते. पूर्वी जेव्हा नव्हतं तेव्हा लोकांना डिक्शनरी शोधावी लागायची किंवा आता विश्वकोश शोधावा लागायचा, तर लायब्ररीज मध्ये जाऊन ती माहिती मिळवावी लागायची. आज तसंही राहिलेलं नाहीये. फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन तुमच्या मोबाईल मध्ये आहे, हातात आहे एक प्रकारे. त्यामुळे अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारायला लागायला नको हे नेहमी मला पहिल्यापासून वाटत आलेलं आहे. तुमची काय टेस्टिंग झाली पाहिजे, तर तुमची आकलन क्षमता आहे का, जे काही दिलेलं आहे ते तुम्हाला कळतंय का, आकलन क्षमता आहे का, निर्णय क्षमता आहे का, एखादी गोष्ट एखादी क्रिटिकल कंडिशन मध्ये तुम्हाला निर्णय घेता येऊ शकतो का, त्याबद्दलचे प्रश्न म्हणजे तशा प्रकारची क्वालिटी तुमच्यात आहे की नाही हे जाणून घेण्यासाठीचे प्रश्न पाहिजे. आणि ती गोष्ट आता या एमपीएससीच्या याच्यामधून शक्य होईल असा एक अंदाज आहे. शेवटी लिहायचं असेल तर विचार करावा लागतो. मी काही वर्षांपूर्वीच्या मी जस्ट शोधलं मी हे त्यातलं एक वाक्य मी फ्रान्सिस बेकनचं मला आठवलं, म्हटलं मी लिहून ठेवलेलं होतं ते, पण हे शोधलं. युपीएससीच्या टेस्ट 2017च्या टेस्ट सिरीजचं पॅम्पलेट होतं. त्याच्या सुरुवातीला मी फ्रान्सिस बेकनचं एक स्टेटमेंट लिहिलं होतं, ते मी शोधलं हे आणि ते मी वाचून दाखवलं का. त्यातलं पहिलं बऱ्याच जणांना माहिती आहे रीडिंग मेक्स मॅन परफेक्ट म्हणून, पण ऍक्च्युअली फ्रान्सिस बेकनचं लॅटिन मधलं जे वाक्य आहे त्याचं इंग्लिश ट्रान्सलेशन आहे रीडिंग मेक्स अ फुल मॅन, कॉन्फिडन्स अ रेडी मॅन अँड रायटिंग अन एक्झॅक्ट मॅन. रीडिंग मेक्स अ फुल मॅन म्हणजे वाचनामुळे माणूस पूर्ण होतो. तर माणसाला पूर्ण करायचं असेल, पूर्ण व्हायचं असेल तर वाचन ही गोष्ट आवश्यक असते. म्हणून रीडिंग मेक्स अ फुल मॅन. कॉन्फरन्स अ रेडी मॅन. कॉन्फरन्स म्हणजे डायलॉग, संभाषण आपण म्हणूया. की संभाषणामुळे किंवा संभाषणाची कौशल्य असतील तर तुम्ही रेडी मॅन बनता. रेडी मॅन म्हणजे काय, पटकन उत्तर देण्यासाठी आवश्यक स्किल्स आणि कौशल्य तुमच्या डेव्हलप होतात. संभाषण करताना तुम्ही असं म्हणता की थांबा मी 5 मिनिटांनी बोलतो, असं करता येणार आहे का. म्हणजे जेवढी तुम्हाला संभाषणाची सवय असेल, भाषण देण्याची आणि संभाषणाची सवय असेल, तेवढे तुम्ही इन्स्टंट बनत जातात, रेडी बनत जातात. पटकन तुम्हाला काही माणसाचं 1000 व्हावी, विचारला प्रश्न की लगेच उत्तर. प्रत्येकामध्ये नसते अशी कौशल्य, पण मात्र आपण जसं त्याची प्रॅक्टिस करतो, कॉन्फरन्स म्हणजे जसं आपण संभाषण करतो, मित्रांशी बोलतो, मित्रांशी बोलताना आपण पटकन उत्तर देतो, पण अनोळखी मित्राशी अनोळखी व्यक्तीशी बोलताना नाही देता येत. आपल्याला काहीतरी इनहिबिशन्स असतात आपल्या डोक्यामध्ये. पण जेव्हा मात्र आपल्याकडे असे कौशल्य डेव्हलप होतात तेव्हा समोरचा आपला ओळखीचा नसला तरी सुद्धा त्याच्याशी आपण व्यवस्थित डील करू शकतो. हे प्रशासनातलं खूप महत्वाचं कौशल्य आहे. ज्यांच्यासाठी काम करणार आहे ते काही तुमच्या शेजारी असणार आहेत का, मामा काका असणार आहेत का, कुणी येणार आहे, कोणाशी डील करावं लागणार आहे. काही काही अशा माणसांशी डील करावं लागणार की ज्याला पहिल्यांदा बघितल्या त्याच्या कानाखाली जाळा काढल्या पाहिजे असं मनात वाटेल, पण राग घेऊन गप्पा बसावं लागणार. एवढी क्रिटिकल कंडिशन आहे की हा का आला इकडे असं वाटेल, पण ते तुमचं काम आहे. किती इमोशनल इंटेलिजन्स लागेल बघा त्या ठिकाणी. असा प्रकार आहे. त्यामुळे कॉन्फिडन्स, योग्य संभाषणातून योग्य प्रतिसाद देणे, विचारलेल्या प्रश्नांना योग्य प्रतिसाद असणे, ही पण एक फार महत्वाची क्वालिटी आहे. आणि पुढे काय म्हटलं तरी रायटिंग मेक्स अ मॅन एक्झॅक्ट. रायटिंग मेक्स अँड एक्झॅक्ट मॅन. एक्झॅक्टचा अर्थ झाला स्पेसिफिक. आपल्याला एखादी गोष्ट जर लिहायची असेल तर पहिल्यांदा मनात विचार येतात, पण मनात आलेले विचार शब्दात मांडण्याची कौशल्य प्रत्येकात असेल हे काही सांगता येत नाही. मनात तर असंख्य विचार येतात, विचारांचा ढीग असतो मनामध्ये, पण तो जर आपल्याला जर समजा लिहायला लावला तर आपण तो ढीग जसा तसा उतरवत नाही. आपण काहीतरी तर त्याला फ्रेमवर्क देण्याचा प्रयत्न करणारच आहोत. त्यामुळे लिखाणाचं हे असं कौशल्य असतं की जे कौशल्य तुम्हाला जास्त एक्झॅक्ट, जास्त काटेकोरपणे विचार करणारा अशा प्रकारचा बनवू शकतो. त्यामुळे एखाद्या माणसाची पर्सनॅलिटी बघायची असेल तर त्याचं रायटिंग बघावं असं पण म्हणतात. स्टीफन किंग नावाच्या माणसाचं एक स्टेटमेंट आहे त्याबद्दलचं की पर्सनॅलिटी तुम्हाला बघायची असेल तर रायटिंग तुम्ही बघितलं तर ते रायटिंग किती मेथॉडॉलॉजिकल आहे, किती त्याचा पॅराग्राफ फॉर्मेशन व्यवस्थित केलेलं आहे, एका पॅराग्राफ दुसऱ्या पॅराग्राफशी लिंक आहे की नाही, या गोष्टींवरून सुद्धा त्या माणसाच्या पर्सनॅलिटीचा अंदाज येऊ शकतो. पर्सनॅलिटी बघणारे माणसं तर तुम्ही हे लिहित असताना तुम्ही हा गोल करताना हा बरोबर इथे मॅच होतो का याच्याहून सुद्धा काही गोष्ट निष्कर्षित म्हणजे त्यातनं काही निष्कर्ष निघतात. तुम्ही गोल केला आणि असा अर्धवट केला किंवा असा काहीतरी अर्धवट केला
तर तुम्ही अनटायडी आहात किंवा काय म्हणता येईल परफेक्शनिस्ट नाही आहात. हा जर तुमचा बरोबर गोल तिथे मॅच होत असेल कॅज्युअली काढताना सुद्धा, तर ही पर्सनॅलिटीची एक महत्वाची ट्रेट आहे, एक महत्वाचा गुण आहे की तुम्ही घेतलेलं काम व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करता. पण माझा नॅचरली मॅच झाला म्हणून प्रत्येक वेळेस होईल असं नाही. पण तुम्ही बघा, आपल्याला माहित नसताना आपण जेव्हा लिहितो, इंग्लिश लिहिताना ओ येतोच बराचसा, मराठी लिहिताना सुद्धा बराच वेळा येतात. प्रत्येकाचं ते लेटर्स लिहायचं असेल, प्रत्येक लेटर बरोबर परफेक्टली येईलच याची गॅरंटी नाही आहे. त्यामुळे लिखाणामधून सुद्धा त्या माणसाची पर्सनॅलिटी दिसते. तसंच एकंदरीतरित्या आपण म्हणू शकतो. म्हणून त्या स्टीफन किंगचं अशा प्रकारचं स्टेटमेंट. त्यामुळे लिखाणाचं हे एक महत्वाचं कौशल्य तुम्हाला या ठिकाणी लागणार. मग आता काही मोठा बदल झालाय का तुमच्या अभ्यासामध्ये? आता काही जणांना असा डाऊट किंवा अशा प्रकारची भीती मनात आलेली असेल, पाटलेली असेल की मला नाही जमणार नाही लिखाण. काही मुलं तुम्हाला तसं भेटले सुद्धा की आता आम्ही फक्त कंबाईनचा अभ्यास करणार आणि आता लिखाणाच्या परीक्षा आम्ही काही देणार नाही. तर त्याबद्दल मी थोडस सकारात्मक सांगायचं तर मी असं सांगेन, मला पहिलीपासून तर ग्रॅज्युएशन होईपर्यंत तुम्ही जेवढ्या परीक्षा दिलेल्या आहेत त्या सगळ्या लिखाणाच्याच दिलेल्या आहेत. फक्त लिखाणाचा स्केल वाढत गेलेला आहे पहिलीपासून तर ग्रॅज्युएशन पर्यंत. तर कोणती ऑब्जेक्टिव्ह परीक्षा देऊन तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालंय का? आता कोविड मध्ये कोविडशी संबंधित आहे. अदरवाईज ते जर कारण नसतं तर आपल्याला दीर्घ उत्तरच लिहावी लागलेली आहे. त्यामुळे आता काहीतरी फारसं मोठं वेगळं करावं लागणार असं नाही. आणि मी सुरुवातीला म्हटलं आपल्याला ते कौशल्य असतंच, आपण ते वापर केलेला नसतो म्हणून. आणि आता जशी परीक्षा तसा अभ्यास तुम्ही करत आलात ऑब्जेक्टिव्ह म्हणून. आता जर समजा सब्जेक्टिव्ह आहे म्हणून तुम्ही तुमच्या अभ्यासाला तसं रिओरिएंट केलं तर तुम्हाला ते पण कौशल्य विकसित करता येणं शक्य आहे. मी एक अलीकडचं उदाहरण सांगतो का. तिकडच्या केसरी वाड्यातल्या बॅच मधला एक मुलगा होता, कदाचित असेल की मला माहिती नाही. 1 महिन्यापूर्वी तो आला की मला आता युपीएससीचा अभ्यास करायचा आहे. मला वाटतं ग्रॅज्युएशन त्याचं कम्प्लीट झालेलं नाही म्हणून युपीएससीचा अभ्यास करायचा आहे असं माझा निर्णय आहे असं त्याने मला सांगितलं. मग कसा अभ्यास करायचा काय याचं गायडन्स मला करा. मी त्याला सगळं सांगितल्यानंतर मग हा लिखाणाची गोष्ट आली. ते लिखाणाचं कौशल्य लागतं म्हणून. तर मला काही माहिती नाही अजून मी मला लिखाण करता येईल की नाही. आता काहीतरी सेकंड इयरलाच आहे. म्हटलं मग एक गोष्ट कर की एक कुठलाही एसे आधी वाचून घे आणि तो एसे मराठीत आणि इंग्रजीमध्ये दोन्ही भाषांमध्ये त्याच एसेवर एक 2-3 पानं जेवढे लिहायचं तेवढे लिहून. म्हणजे रँडमली नाही, आधी वाचून घे आणि वाचून घेतल्यानंतर मग तो एसे लिहून काढ एकाच विषयावर दोन्ही भाषांमधला. याच्यानं हे पण कळेल की आपल्याला लिखाण जमतंय का आणि आपण इंग्लिश मध्ये लिहायचंय का मराठीमध्ये लिहायचं युपीएससी साठी. तर ते त्याने एका कुठल्या तरी विषयावर, मला विषय आठवते पण ते विषय लिहून आणला. इंग्लिशमध्ये पण लिहिला होता, मराठीत लिहिला होता. तर इंग्लिशमध्ये मला भरपूर ग्रामॅटिकल मिस्टेक्स आणि स्पेलिंग मिस्टेक्स वगैरे दिसल्या. मी त्या मार्क करून ठेवल्या. आणि मग मराठी मी वाचला तो एसे. तर मराठीमध्ये एकदम मस्त एक्सप्रेशन मध्ये लिहिलं होतं सगळं. म्हणजे छान पद्धतीने ते सगळं लिहिलेलं होतं. म्हणजे त्याच विषयावर इंग्लिशमध्ये त्याला एक्सप्रेस नाही करता. डोक्यात आयडिया होत्या पण आता ते इंग्लिशमध्ये एक्सप्रेस करता आलं नाही. पण त्याच विषयावर मराठीत मात्र इझिली एक्सप्रेस करू शकला. एका सेकंदात मी निष्कर्ष दिला की यू शुड कंटिन्यू इंग्लिश, यू शुड कंटिन्यू मराठी. मराठीतूनच तुम्ही पेपर लिहायला पाहिजे असं मी हे सांगितलं त्याच्यात. म्हणजे याचा अर्थ इतक्या एक वर्षभरापासून आपली बॅच चालू होती. त्या बॅच मध्ये आपण सगळं ऑब्जेक्टिव्ह अभ्यास करत होतो. म्हणजे याचा अर्थ त्या मुलात लिखाणाचं कौशल्य नव्हतं असा निष्कर्ष त्यातून निघू शकत नाही. आणि तो प्रयत्न केला असं नव्हता. त्यामुळे या प्रयत्न जर तुम्ही केला, छोटे छोटे उत्तर लिहिण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा तुम्हाला लक्षात येईल की आपण लिहू शकतो. सुरुवातीला सोपं लिहिलं, आता सिलेबस आल्यानंतर हे जास्त योग्य होऊ शकेल प्रॉपर काय लिहिलं पाहिजे असं. एसे मोठे एसे लिहायचे तुम्हाला. आणि अजून एक हे पण सांगतो का, मी युपीएससीचे भरपूर मुलांचे पेपर्स चेक केलेले पूर्वी. त्यातले कित्येक मुलं पासही झालेले आहेत. पण मला कोणाचाही पेपर आवडला कधीच नाही मात्र. म्हणजे असं कधी वाटलं का वा किती छान लिहिलेलं आहे असं मला कधी पर्सनली सॅटिस्फॅक्शन झालेलं नाही. यात काही आहे काहीतरी त्रुटी आहे असं दिसलं. पण ते मला फायनली पास झालेले मुलं सुद्धा आहेत. म्हणजे याचा अर्थ, आणि एक लक्षात घेऊ का, तुम्हाला 3 तासामध्ये 20 प्रश्न लिहायचे. हे 20 प्रश्न वेगवेगळ्या टॉपिकशी संबंधित आहेत.
वेगवेगळ्या टॉपिकशी संबंधित अनएक्सपेक्टेडली आलेले 20 प्रश्न 3 तासात लिहायचे. किती परफेक्टली लिहिता येणं शक्य आहे? कितीही तुम्ही भारी अभ्यास केला समजा, किती परफेक्टली लिहिणं शक्य आहे? बिलकुल शक्य नाहीये. त्यामुळे जो सोपं साधं लिहितो त्याला सुद्धा या परीक्षेत मार्क्स मिळालेले. म्हणजे ज्याला ऍटलिस्ट प्रश्न कळतो आणि प्रश्नाच्या अनुषंगाने ज्याला उत्तर लिहितात, जनरली असं होतं. एक चांगलं उत्तर म्हणजे नक्की काय? व्हॉट आर द डिटर्मिनंट्स ऑफ अ गुड आन्सर? चांगलं उत्तर काय? तर त्याचे 2 आस्पेक्ट झाले. एक म्हणजे तर त्याचा कंटेंट आणि दुसरं प्रेझेंटेशन. जीएसचं उत्तर असेल तर कंटेंटला सगळं महत्व आहे, प्रेझेंटेशनला तुलनेने कमी महत्व आहे. एसे असेल तर कंटेंट आणि प्रेझेंटेशन या दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी लागू होतात. जीएसच्या आन्सरमध्ये प्रेझेंटेशनला एवढं महत्व नाहीये. महत्व काय आहे तर तुम्ही विचारलेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने तुमचा कंटेंट आहे का याच्या आधारावर. मग प्रेझेंटेशन थोडंसं खराब असतं तरी चालून जातं त्यात बऱ्याच वेळा. कंटेंट मध्ये काय काय गोष्टी येतील तर सगळ्यात पहिली गोष्ट, बऱ्याच वेळा प्रश्नामध्ये काही पार्ट्स असतात तर ते पार्ट्स आपल्याला ओळखता आले पाहिजे. आता युपीएससीच्या दृष्टिकोनातून मी म्हटलं तर जनरली एखादा प्रश्न एक सिंगल प्रश्न असतो, नाहीतर त्याच्यात 2 सब क्वेश्चन्स असतात. अर्धा एक प्रश्न आणि दुसरा एक प्रश्न. तर ते पहिल्यांदा तुम्हाला पार्ट आयडेंटिफाय करता आले पाहिजे आणि त्या पार्टला दोघांना इक्वल इम्पॉर्टन्स आहे. त्या पहिल्या पार्टला जास्त दिसतंय, दुसऱ्या पार्टला जास्त किंवा कमी दिसतंय, तर हे ओळखता आलं पाहिजे. म्हणून आयडेंटिफिकेशन ऑफ द पार्ट्स इन द क्वेश्चन हा कंटेंट चांगला असण्याचा पहिला पॉईंट झाला. दुसरी गोष्ट की तो जो प्रश्न विचारलाय तो प्रश्न नक्की काय आहे हे कळणं, म्हणजे आपल्याला नक्की काय उत्तर द्यायचंय हे कळणं. काही स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स असतात, त्यांच्या बाबतीत नाही हा प्रश्न आहे. कधी कधी मात्र जरा थोडेसे अनालिटिकल क्वेश्चन्स असतात. त्या क्वेश्चन असे फ्रेम केलेले असतात की नक्की आपण काय लिहिलं पाहिजे हे कळत नाही. आता तुम्ही म्हणाल हे काय असं काय आम्हाला तर कळणार आहे, तर तसं नसतं. तुम्ही जेव्हा ते फेस कराल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की नक्की त्याच्यामध्ये काय लिहिलेलं म्हणजे काय विचारलेलं आहे हे आपल्याला कळलं तर त्याच्या अनुषंगाने आपल्याला उत्तर लिहायला पाहिजे असतं. समजा एक उदाहरण म्हणायचं, समजा तर युपीएससीचा एक प्रश्न मला जस्ट आठवतोय. एक प्रश्न आला होता गुप्त कालावधीवरचा, हिस्ट्रीमध्ये कल्चर मधला प्रश्न होता. गुप्त काळात न्यूमिस्मॅटिक्स म्हणजे कॉइन्स तयार करण्याची जी कला आहे, कॉइन्स तयार करण्याची आर्ट जी आहे, ती जेवढ्या हायेस्ट लेवलला पोहोचली होती ती हायेस्ट लेवल पुढच्या कालावधीमध्ये टिकली नाही. याच्याबद्दल असा काहीतरी प्रश्न होता. नंतर मी बरेचसे ज्यांनी त्याचे आन्सर्स तयार केले ते आन्सर्स बघितले, तर त्या बऱ्याचशा आन्सर्स मध्ये किंवा बहुतेक आन्सर्स मध्ये मुख्यतः फोकस गुप्त काळात न्यूमिस्मॅटिक्सच्या आर्ट मध्ये काय बदल झालेले आहेत आणि ती कशी हायेस्ट लेवल पर्यंत पोहोचली याच्यावर भर दिलेला होता. प्रश्न काय होता की ही हायेस्ट लेवल पुढच्या काळात म्हणजे समजा आपण पोस्ट गुप्त काळात तेवढी मेंटेन होऊ शकली नाही. म्हणजे इथे तुम्हाला गुप्त काळात काय हाईट पोहोचली होती ती तेवढी अर्धी लिहायला पाहिजे होती आणि अर्ध आन्सर तुमचं ती हाईट पुढच्या म्हणजे पोस्ट गुप्त काळात मध्ये मात्र ती टिकून राहिली नाही हे द्यायला पाहिजे होतं. पण ज्यांनी आन्सर्स तयार केले, वेगवेगळ्या क्लासेसचे आन्सर्स येतात त्या आन्सर्स तयार केले, त्या बहुतेक सगळ्या आन्सर्स मध्ये मी बघितलं की त्यांनी फक्त गुप्त काळाचंच हे केलं होतं. पोस्ट गुप्त मध्ये नक्की काय बदल झाले, कुठल्या कारणामुळे ती कला एवढी मेंटेन राहू शकली नाही हे दिलेलं होतं त्याच्यामध्ये. म्हणजे हा प्रकार झाला की नक्की काय लिहायचंय हे कळलं नाही असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे ही क्रिटिकल अशा प्रकारची गोष्ट बनते की नक्की विचारलेलं काय आहे ते आपल्याला व्यवस्थित कळणे आणि विचारलेल्या गोष्टींचंच उत्तर लिहिणे. तिथे तुम्हाला तुमच्या मन की बात लिहायची नाही बरोबर आहे. नाही तर असं होऊ शकतं की विचारलेला प्रश्न मग मला माहिती आहे सगळं मी लिहिल, असं एसे मध्ये जास्त होतं. एसे मध्ये माझ्या एका मित्राची मी केस सांगतो का, आणि ऑप्शनल मधली पण ती गोष्ट आहे. एसे काहीतरी एका निश्चित पद्धतीचा विचारलेला असतो. आपल्याला त्यातलं काही विचारलेल्या प्रश्नाशी संबंधित आपल्याला माहिती असतं, काही जे माहिती असतं त्या प्रश्नाशी संबंधित नसतं सुद्धा बऱ्याचदा. पण आपल्याला नक्की काय लिहायला पाहिजे आणि कुठल्या क्रमाने लिहायला पाहिजे हे नाही कळलं तर आपण जनरली काय करतो तर आपल्याला जे जे माहिती आहे ते त्या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न करतो. मग त्याचा एसे असा रॅन्डम होऊन जायचा, अनावश्यक लिहिलं असायचं. ऑप्शनल मध्ये सुद्धा तो सेम तसंच करायचा. तेव्हा ऑप्शनल 60 मार्कांचे 5 प्रश्न लिहायचे असायचे, 300 मार्कांचा पेपर असायचा. तो जेव्हा काय करायचा तर 5 प्रश्न
दिलेल्या 8 प्रश्नांपैकी 5 निवडायचे असायचे. जनरली आपण असा प्रश्न पहिल्यांदा निवडणार की जो आपल्याला मॅक्सिमम चांगला येतोय, चांगला ओळखीचा आहे, जास्त मटेरियल आहे, आपल्याला माहिती आहे, तो आपण पहिल्यांदा निवडणार. म्हणजे असा निवडणार ज्याच्याबद्दल आपल्याला जास्त माहिती आहे. काय धोका होऊ शकतो? जास्त लिहिलं जाऊ शकायचं, म्हणजे जास्त लिहिलं जाण्याचा धोका आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे तो पहिला 1 तास एकच प्रश्न लिहित राहायचा. म्हणजे 1 तास होऊन जायचा, पण त्याचा एकच प्रश्न राहिला, कारण जे काही माहिती नसेल ना त्याच्या उतरवण्याचा प्रयत्न करायचा. आणि उरल्या 4 प्रश्नांसाठी पुढचे 2 तास किंवा त्याच्यापेक्षाही कमी. म्हणजे इथे तुम्हाला ही फार महत्वाचा क्रिटिकल फॅक्टर आहे की विचारलेला प्रश्न नक्की काय आहे आणि त्या प्रश्नाचं डिमांड नक्की काय असणार आहे हे आपल्याला त्या ठिकाणी कळणं खूप आवश्यक असलेली गोष्ट असते. त्यानंतर त्याचं स्ट्रक्चरिंग कसं असलं पाहिजे हा कंटेंटचा एक महत्वाचा भाग असतो. आता तुम्हाला भरपूर लोक सांगतील की उत्तर कसं पाहिजे, त्याचे 3 पार्ट्स असतात की त्याच्यात इंट्रोडक्शन, मग मेन बॉडी आणि कन्क्लुजन, असं कोणी सांगेल तुम्हाला. सांगणं एकदम सोपं. सोशल मीडियावर तर सुळसुळाट होईल आता पुन्हा असं सांगणार आहे. जसा ऑब्जेक्टिव्हच्या बाबतीत सुळसुळाट झालेला होता तसा आता हे तर कोणी जनरली सांगेल. पण प्रत्येक प्रश्नानुसार याची आवश्यकता वेगळी ठरते. काही प्रश्नांना इंट्रोडक्शनची गरज नसतेच. म्हणून तुम्हाला कंटेंट चांगला ओळखताना पहिल्यांदा म्हणजे ही पण स्किल तुम्हाला त्या ठिकाणी वापर करावा लागणार आहे की प्रश्नाला इंट्रोडक्शनची आवश्यकता आहे का, प्रश्नाला कन्क्लुजनची आवश्यकता आहे का. मेन बॉडी तर सर्व ठिकाणी आवश्यक असणारच आहे. काही प्रश्न असतात एनलिस्ट द रिझन्स ऑफ सो. फक्त रिझन्स एनलिस्ट करायचे असतील तर तिथे कुठेही म्हणजे काय म्हणतात तर इंट्रोडक्शनची आवश्यकता नसते. जो अनालिटिकल आन्सर असतं, क्वेश्चन असतो समजा म्हणूया, तर त्याला मात्र तुम्हाला इंट्रोडक्शन पण लागतं, कन्क्लुजन पण लागतं. तुम्हाला प्रश्न आला समजा 1857च्या उठावामध्ये कुठे कुठे काय काय घडलं त्याचा घटनाक्रम सांगा, असा प्रश्न आहे, तर तिथे काही इंट्रोडक्शनची आवश्यकताच नाही. पण 1857च्या उठावाची कारणं सांगा, त्याची मीमांसा करा, त्याच्या परिणामांची चर्चा करा, असं असेल तर तुम्हाला इंट्रोडक्शन त्या ठिकाणी लागणार आहे. तुम्ही डायरेक्ट नाही सुरू करू शकत. पुन्हा इंट्रोडक्शन लिहिताना बराच वेळा पुन्हा मन की बात नाही लिहायची त्या ठिकाणी. 1857चा उठाव जर आला, प्रश्न आला आणि तुम्ही जर सुरू केलं ईस्ट इंडिया कंपनीला 31 डिसेंबर 1600 या दिवशी ब्रिटनच्या राणीने सनद दिली पूर्वेकडच्या आणि भारतासारख्या पूर्वेकडच्या राज्यांशी व्यापार करण्याची. मग ते भारतात आले, त्यांनी हे केलं ते केलं असं केलं आणि मग मध्येच कधीतरी 1857चा उठाव झाला आणि मग पुढे तुमचा प्रश्न सुरू. तो पहिल्या पॅराग्राफ मध्ये तुमचं कन्क्लुजन काढून टाकेल वापर करणार. तो बघणार पण नाही कदाचित पुढे काय लिहिलेलं की नाही. त्याला तिथेच कळेल की तुम्हाला विचारलं काय, तुम्ही सुरुवात कुठून करताय. इंट्रोडक्शनचा अर्थ मग असा नाही तर आज काहीतरी आजच्या कुठलं तरी हे केलं तर मग भारताला 1947 स्वातंत्र्य मिळालं, मग असं झालं तसं झालं, यांचं सरकार आलं, असं जो लिहिणार. आणि ह्या चुका होऊ शकतात, खूप होऊ शकतात. त्यामुळे हे कंटेंट करताना हे फार महत्वाचं असणार आहे की आपल्याला इंट्रोडक्शनची गरज आहे का डायरेक्ट लिहायला पाहिजे. पुन्हा कन्क्लुजन म्हणजे काय हे बऱ्याच जणांना कळत नाही. जे लिहिलेलं असतं तेच खाली अशा रीतीने असा प्रकार येतो. मग अशा रीतीने वरती जे लिहिले तेच पुन्हा लिहायचं असेल तर कशाला लिहिलं पाहिजे. कन्क्लुजन मध्ये काहीतरी आपल्याला फ्युचरिस्टिक लिहिता आलं पाहिजे, काहीतरी अशा प्रकारचं काहीतरी त्याच्यावर लिहिलं पाहिजे की जे त्या वरच्या मेन बॉडीशी संबंधित पण प्रश्नाशी निगडीत नाहीये. काहीतरी फ्युचरिस्टिक प्रॉब्लेमशी संबंधित असेल तर हे असं केलं पाहिजे, त्यासाठी असं लिहिलं पाहिजे. त्यामुळे ह्या क्वालिटीज त्या ठिकाणी लागणार. ठीक आहे, एवढं अवघड आहे असं नाही. आधी सब्जेक्ट व्यवस्थित मात्र करणं आवश्यक असेल. त्यामुळे प्रश्नाच्या गरजेनुसार तुमचा कंटेंट यानुसार करावा लागणार. प्रेझेंटेशन मध्ये बेसिकली हा एक कॉन्सेप्ट आहे की पॅराग्राफ पद्धतीने लिहायला पाहिजे का पॉइंट फॉर्म मध्ये लिहायला पाहिजे. नेहमीचा हे असतो मुलांचा की पॅराग्राफ लिहायचा, एक पॅराग्राफ का पॉइंट करून बुलेट पॉइंट्स किंवा ज्याला आपण असं करून म्हणतो तशा पद्धतीने लिहायचं का काय लिहायचं, हा एक मेजर पॉइंट असतो. पण जीएस मध्ये त्याला काही विशेष अर्थ नाही. आपण असं म्हणू शकतो की तुम्हाला प्रश्नाच्या गरजेनुसार कळलं पाहिजे की पॅराग्राफ मध्ये लिहायचंय का पॉइंट मध्ये लिहायचं. तर दोन्ही पद्धतींचा हे करायचं. जिथे तुम्हाला एनलिस्ट म्हटलेलं असेल की यादी करा किंवा फक्त पॉइंट लिहा असं म्हटलं असेल तर मग पॉइंट मध्ये डायरेक्ट लिहिता येऊ शकेल. टीकात्मक परीक्षण करा असं असेल, बऱ्याच प्रश्नांना पुढे असतं, मग तिथे मात्र ते मला
पॅराग्राफ फॉर्मॅट मध्ये लिहिलं पाहिजे. तर काही पॅराग्राफ आणि एका पॅराग्राफ मध्ये इंटरनल बुलेट्स किंवा इंटरनल 1 2 3 4 असे पॉइंट्स असे तुम्हाला देता येऊ शकतील. त्यामुळे प्रेझेंटेशनचा पार्ट म्हणून तुम्हाला हे पण निश्चित करावं लागेल की पॅराग्राफ मध्ये असणार आहे का याच्यामध्ये असणार आहे. आणि बाकी मग प्रेझेंटेशन मध्ये आपण म्हणू शकतो की तुमचा पेपर हा दिसायला पण छान दिसला पाहिजे. शेवटी अल्टिमेटली ते म्हणतो आपण फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. तो माणूस तुम्हाला ओळखत नाही, तुम्ही हुशार आहात की नाही हे त्याला कसं कळेल? तुमचा पेपर कसा दिसतो याच्याने कळेल. त्याच्या आधारावर तुम्ही त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये नसताना सुद्धा तो तुमच्याबद्दलची एक आयडिया फ्रेम करेल की तुम्ही कसे आहात. सबकॉन्शियसली आयडिया फ्रेम होते. म्हणून तुम्ही लिहिताना तुमचा हा पेपर दिसायला सुद्धा छान अशा पद्धतीचा दिसायला पाहिजे. आता छान दिसणे म्हणजे कसा? मग तुम्हाला असं वाटेल की मला माझं अक्षर काही चांगलं नाही, मला काही मार्क्स मिळणार नाही. त्या अक्षराला मार्क नाहीच सगळ्यात पहिली गोष्ट. माझ्या एका दुसऱ्या मित्राची एक उदाहरण सांगतो. मला भरपूर त्या मी युपीएससीच्या मुलांना सांगतो ते सांगतो. अक्षराच्या बाबतीत त्याला फॉर्म भरायचा होता, युपीएससीच्या मेन्सचा फॉर्म भरायचा होता आणि त्या फॉर्म मध्ये हे दिलेलं होतं म्हणजे असे हे आणि इकडे एक प्रश्न होतो. मग इथे त्याला एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज काय आहेत ते त्याला लिहायचे होते. मग त्याने तो फॉर्म भरला आणि एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी लिहिताना अक्षर त्याचं मुळात चांगलंच नव्हतं, पण हा एक प्रॉब्लेम होता. तो इथून सुरू करायचा आणि इथे येऊन जायचा, इथे सुरू करायचा इथे येऊन जायचा. हे कसे फॉर्म भरताना म्हणतोय म्हणजे फॉर्म भरताना सुद्धा जो ही एवढी सुद्धा बेसिक काळजी घेऊ शकत नाहीये की आपण त्या लाईन्सना दिलेल्या आखलेल्या लाईन्सना धरून आपण त्यात ते काय लिहायचं त्याला वाक्य ते लिहिली पाहिजे. ही बेसिक एकदम बेसिक गोष्ट नाही ती पण ती फॉलो करत नव्हता. पण तो त्या पहिल्या अटेम्प्ट मध्ये IRS झाला होता. म्हणजे त्याचा रिझल्ट आल्यापर्यंत कोणाला गॅरंटी होती की हा पास होईल असं म्हणून. आणि हे फॉर्म भरताना त्याने असं कृत्य केलेलं होतं. अक्षर तर खराबच पण असं सुद्धा. मग आम्ही नेहमी म्हणायचो आता तिथे आन्सर्स जो पेपर दिलेला असतो तो अनरूल्ड पेपर असतो अशा प्रकारचा. आम्ही नेहमी म्हणायचो की याचं उत्तर इथून सुरू होईल आणि असंच होईल. हा रेषा दिलेला असताना ते पाळत नाही, तर रेषा दिलेला नसताना पाळण्याची शक्यताच नाही. असं झालं असेल काही, पण तरी तो पास झाला. म्हणजे त्याचा अर्थ काय की त्याने लिहिलेला जो कंटेंट होता तो कंटेंट योग्य असेल, प्रश्नाला धरूनच व्यवस्थित लिहिलं असेल, फार काही फापट पसारा इकडे तिकडे काही लिहिलं नसेल, त्यामुळे तो पास होऊ शकला. त्यामुळे जर कोणाला काही असं वाटत असेल की माझं अक्षर चांगलं नाही वगैरे तर त्याला काही अर्थ नाही. फक्त खडापट नसावी आणि अक्षर वाचनीय पाहिजे. तपासणाऱ्या माणसाला वाचता आलं पाहिजे. ते काय कुठे म्हणजे खूप छान पाहिजे, एकदम सुवाच्य पाहिजे. तर आपण लहानपणी आपले आई म्हणत असते बरं का की ते माझी आई मला नेहमी म्हणायची की अक्षर कसं मोत्याच्या दाण्यासारखं पाहिजे. लहानपणी तर करायचं ते मोत्याच्या दाण्यासारखं पाहिजे म्हणजे कसं असं गोल गोल पाहिजे का काय, पण कसं म्हणायचे म्हणजे तसं. तर अशा अक्षराची बिलकुल आवश्यकता नाहीये. पण ऍटलिस्ट त्याच्यामध्ये खाडाखोड नसावी आणि ते लेजिबल म्हणजे वाचता येऊ शकेल एवढ्या लेवलचं पाहिजे. एवढं असलं तरी सुद्धा तो इश्यू मिटला तिथे. पण राहतो का इश्यू तर तुम्ही काय लिहिलेलं आहे त्याला जास्त महत्व आहे. त्यामुळे मी आधी म्हटल्याप्रमाणे जीएसच्या पेपरला प्रेझेंटेशनला तेवढं महत्व नाही आहे, पण असलं बेटर प्रेझेंटेशन तर ते चांगलंच आहे. प्रेझेंटेशन करताना तुम्ही जर असा पेपर तुमचा असेल, एक पेपर असेल, आता युपीएससी साठी ऑलरेडी बुकलेट उपलब्ध होतं. म्हणजे आता क्वेश्चन कम आन्सर बुकलेट असं त्याला ते म्हणतात. आणि त्याच्यावर प्रश्न टाईप केलेले असतात आणि तुम्हाला स्पेस दिलेली असते. म्हणजे जर समजा 150 शब्दांचा प्रश्न लिहायचा असेल तर प्रश्न इथे टाईप केलेला आहे आणि साधारणतः 2 पानं पुढे दिलेली आहे. 250 शब्दांचा असेल तर 3 पानं दिलेली असतात आणि ते त्याच क्रमाने तुम्हाला लिहायची असतात. असं जर नसेल तर आपण आपल्या ग्रॅज्युएशन लेवलला कसं करायचो, आपला जो सगळ्यात चांगला प्रश्न येतो जमतोय तो आधी लिहितो. पण आता इथे तसं करण्याची युपीएससीला शक्यता नाहीये. एमपीएससीला तसं झालं तर मात्र तुम्हाला त्या स्पेस मध्येच लिहायचं. तर त्या स्पेस मध्ये तुम्हाला त्याच्या पुढे तर जायचं स्कोपच नाहीये त्या ठिकाणी. त्याच्या अलीकडेपर्यंत थांबायचं का नाही थांबायचं हे तुम्हाला त्या प्रश्नाचा कंटेंट. कधी कधी असं होऊ शकतं की प्रश्नाबद्दल तुमच्याकडे भरपूर माहिती आहे पण लिहायचं मात्र 150 शब्दामध्ये.
किंवा उलट येऊ शकेल की तुमच्याकडे कमी माहिती आहे पण तुम्हाला मात्र 150 शब्दात 200 पर्यंत यायचंय. मग अशा वेळी तुम्हाला नक्की किती लिहिलं पाहिजे म्हणजे प्रश्नाची डिमांड कंप्लीट होईल पण ती कमीच शब्दामध्ये कंप्लीट होऊन गेली तर तरी पण मग ते ताणायचं आहे 250 शब्दांपर्यंत. हे पण ठरवायची गरज आहे. येते लक्षात? एक प्रश्न दिलेला आहे, प्रश्नाची डिमांड ही समजा 150 शब्दांमध्ये पूर्ण होत आहे पण तुम्हाला लिहायला सांगितलेलं 250 शब्द. आता पुढचे 100 शब्द ओढून काढून तुम्ही आणलेच पाहिजे का नाही आणले तरी सुद्धा तुम्हाला पूर्ण मार्क्स मिळतील. ही पण हे पण समजण्याची एक महत्वाची गोष्ट आहे त्या ठिकाणी. मला जनरली असं वाटतं की प्रश्नाची डिमांड म्हणजे त्या उत्तराची डिमांड जर 150 शब्दांमध्ये पूर्ण होत असेल तर तेवढीच लिहा. 250 शब्द सांगितले म्हणून एक्स्ट्रा शब्द लिहून काहीतरी बळजबरी आणलंच पाहिजे याची तशी आवश्यकता नाही. कारण या ठिकाणी पहिलं स्किल तुमचं आहे की ते म्हणजे तुमचा वेळेत पेपर पूर्ण होणे. वेळेत पेपर म्हणजे 3 तासात 20 प्रश्न सॉल्व्ह करून होणे. प्रत्येक वर्षी म्हणजे 2 प्रश्न किंवा 1 प्रश्न हा राहून जातोच मुलांचा बहुतेकांचा पण तो न राहून जाणे हे पहिलं स्किल आहे. पण लक्षात घ्या तुमचे 2 प्रश्न तुमचे 10-10 मार्कांचे राहिले म्हणजे 20 मार्क ऑलरेडी गेलेच. पण हे 10-10 मार्कांचे 2 प्रश्न तुम्ही नुसतं स्क्रीन जरी केलेले असले तर किमान 2-2 काहीतरी मार्क काहीतरी महत्वाचे पॉईंट्स तुम्ही त्या ठिकाणी मांडले जे रिलेव्हंट आहेत असे पॉईंट मांडले आणि थोडसंच लिहिले पण एखादा एक्झामिनर एका प्रश्नाला 2 दुसऱ्या प्रश्नाला 2 देईल म्हणजे 2 प्रश्न राहून जाणे आणि 2 प्रश्न वेळ नाही मिळाला म्हणून नुसते चिरखडण्यासारखे लिहिणे याच्यातही 4 मार्कांचा डिफरन्स येऊ शकतो. असं प्रत्येक पेपरमध्ये जर झालं तर हा मोठा डिफरन्स असू शकतो. त्यामुळे इथे पहिलं स्किल असतं ते म्हणजे तुम्हाला पेपर वेळेत पूर्ण करता येणे आणि पेपर वेळेत पूर्ण करण्यासाठी किती लिहायचं हे समजलं. बरोबर तेवढेच लिहायला लागणार आहे का कमी लिहिलं तरी चालणार आहे हे समजलंय. त्यामुळे एकदा अभ्यास झाल्यानंतर पुढची हे स्किल्स तुम्हाला पास करतील. असं वाटून घेऊ नका की तुम्हाला प्रत्येक प्रश्न आणि उत्तर इतकं भारी लिहायचंय की प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला एक PhD मिळाली पाहिजे. बरोबर आहे असं वाटू शकतं की नाही माझं उत्तर इतकं भारी असलं पाहिजे की मला 20 PhD मिळतील एका पेपरमध्ये. अशी बिलकुल गरज नाही. मी अनुभवलेलं आहे, मुलांचे पेपर चेक केलेले आहेत, पास झालेल्या मुलांचे पेपर बघितलेले आहेत. त्यामुळे ज्याला प्रश्न कळला त्याचे पॉईंट्स त्याला लिहिता आले आणि पेपर पूर्ण करता आला अशा मुलांना सुद्धा ऍटलीस्ट ऍव्हरेज मार्क्स मिळालेले आहेत. त्यामुळे हे काही फार मोठं भयानक आणि वेगळं आणि आता काहीतरी मला वेगळ्या पद्धतीने काहीतरी करायचं आहे असा प्रकार नाहीये. म्हणून लर्निंग पहिल्यांदा झाली पाहिजे आणि रायटिंगची प्रॅक्टिस तुम्हाला ती करता आली पाहिजे. अशा प्रकारची ही गोष्ट असणार आहे. त्यामुळे जर कोणाच्या मनात कुठलाही डाऊट असेल आणि भीती असेल तर मला वाटतं की ती भीती वगैरे बाळगण्याची तशी आवश्यकता नाही. तर तुम्ही तसंच आहात, स्टेटस कोइस्ट आहात का? जैसे ते परिस्थिती असेल तरच समाधान. यंग स्टेजला असं नसतंच कधी. वय पुढे वाढत गेल्यानंतर माणूस जास्त स्टेटस कोइस्ट बनत जातो. जसं आहे तसं हे बनत राहतो. पण तरुणपणामध्ये मात्र व्हॉट एव्हर चेंज जो काही आला त्याला फेस करण्याचं कौशल्य आलंच पाहिजे असतं. आणि जर आता MPSC हे जर करिअर तुम्ही ठरवलेलं असेल तर आता तुम्हाला ह्या बदललेल्या परिस्थितीला तुम्हाला अडॉप्ट करावं लागणार. आयदर यू गेट इनटू ऑर गेट आउट. काय करायचंय तुम्हाला ठरवायचं. गेट आउट वाले आहे कोणी या कारणामुळे नसेल तर मी त्या मुलाला सांगितलं तसं मला आणून दाखवा कधी पण. एक कोणताही एसे रेडीमेड पहिल्यांदा वाचून काढा आणि तो मनाने लिहून काढा. म्हणजे मनाने लिहिण्याचा प्रयत्न करा. वाटला दोन्ही भाषेमध्ये. भाषेचा जर तुम्हाला इश्यू असेल तर MPSCला भाषेचा काही इश्यू होणार नाही. बहुतेक सगळे मला वाटतं मराठीत लिहितील. पण भविष्यात जर तुम्हाला UPSCचं पण प्रिपरेशन करायचं आहे आणि भाषा तुमची मराठीतली नाही समजा काही कॉन्व्हेंट एज्युकेटेड किंवा कोणी इंग्लिश मिडियम एज्युकेटेड असेल त्यांना भाषेची चॉईस करायची असेल तर हा एक निकष येथे ठरवता येऊ शकेल. लिहून बघा. लिहिणे ही शांततेनं करायची ऍक्टिव्हिटी आहे. अभ्यास आणि लिखाण हे शांततेनं. म्हणून ते लेखक जे असतात ते कुठेतरी असे निसर्गात कुठेतरी जाण्याचा प्रयत्न करतात. का? त्यांना डिस्टर्ब करणाऱ्या कोणती गोष्टी नको असतात. त्या बऱ्याच जणांना रात्री अभ्यास करण्याची सवय असते. रात्री का? कारण रात्री बाहेर जाण्याची सोय नाही. म्हणजे जाण्याची काही तशी काही गरज नसते. त्यामुळे घरात आपण बसतो, शांतता असते आणि शांतताच्या परिस्थितीमध्ये अभ्यास जास्त होतो. म्हणून शेवटी अल्टिमेटली एकाग्रता निर्माण करणारी परिस्थिती रात्री जास्त असते. म्हणून
रात्रीचा अभ्यास करणं. त्या मला काही लिहायचं असेल तर जनरली बहुतेक सगळी पुस्तकं माझी रात्रीतूनच लिहून झालेली आहे, म्हणजे रात्रीच्या वेळी मिळालेल्या याच्यातूनच झालेली आहे. त्यामुळे ही गोष्ट त्याला थोडीशी मानसिक आहे. थोडस एकाग्र मन करण्याची सवय तुम्हाला लागते, तेव्हाच कुठे हे होते. मी तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह साठी सुद्धा एक नेहमी सांगायचं बघा. बऱ्याच जणांची कंप्लेंट असायची की लक्षात राहत नाही म्हणून. त्यामुळे बऱ्याच वेळा लक्षात राहण्यासाठी काय काय केलं पाहिजे म्हणून एक कोण सांगायचं नाही, लिहून बघा पण. म्हणजे जे तुम्ही वाचताय तेच साईड बाय साईड लिहित राहा. लिहिल्यामुळे थोडस कॉन्सन्ट्रेशन वाढतं आणि आपण काय लिहितोय हा विचार डोक्यात येतो. आणि विचाराला म्हणजे याचा अर्थ आपले सेन्सेस जास्त काम करतात, आपले ज्ञानेंद्रिय जास्त काम करतात, आकलनाची क्षमता जरा थोडीशी स्टिम्युलेट झालेली असते. त्यामुळे लिखाण ही एक काय म्हणतात तर थोडीशी एकाग्र होऊन करायची ऍक्टिव्हिटी आहे. ती जर आपल्याला अभ्यास करताना त्या प्रोसेसमध्ये जर आपल्याला त्याची सवय लागली तर हे काही फार मोठं अवघड गोष्ट आहे असं नाही. त्यामुळे अभ्यास होणे, प्रश्न करणे, सोपं सोपं साधं साधं लिहिता येणे हे पहिल्यांदा टार्गेट असावं. नंतर अजून थोडस बेटर भारी लिहिता येणे ती नंतरची गोष्ट झाली. असा हा सगळा प्रकार आहे. पण आता हे सगळे जे काही लागू होणार आहेत ते लागू होणार आहेत 2023च्या परीक्षेसाठी. म्हणजे 23ला जी प्रिलिम येईल, आणि इथे काय म्हटलं त्यांनी वाक्य म्हटलं बघा, ही परीक्षा योजना राज्यसेवा मुख्य परीक्षा 23 पासून लागू करण्यात येईल. म्हणजे 23ची जी प्रिलिम येईल त्या प्रिलिमची जी मेन्स होईल त्यासाठी. कारण आताची जी मेन्स होणार ती 22च्या परीक्षेची आहे. मग 22ची प्रिलिम होणार जरी ती 23 मध्ये असली, जानेवारी 23 मध्ये असली, तर तिला मात्र ही लागू होणार नाहीये. म्हणून पुढच्या वर्षाच्या पेपर पासून ती लागू होईल. या वर्षाची ही ऑगस्टची पूर्व परीक्षा आणि जानेवारी मधली मुख्य परीक्षा ती मात्र आपल्या या जुन्या सिलेबस नुसारच होणार आहे. त्यामुळे ज्यांना इथूनच एस्केप वेलॉसिटी मिळवायची असेल त्यांनी याच्यातूनच मिळवायचा प्रयत्न करा. पण त्यासाठी वेग लागणार आहे. 11.2 किलोमीटर पर सेकंड, एका सेकंदात 11.2 एवढा वेगाने तो लागणार आहे. जे 2-4 वर्षापासून अभ्यास करतायत त्यांच्यासाठी हा काय म्हणतात तर एक ऍडव्हान्टेज नाही म्हणता येणार, पण एक आहे, चान्स आहे. त्यांना या जुन्या परीक्षेच्या अभ्यासाच्या आधारावरच पास होण्याची शक्यता याच्यातून निर्माण करता येईल. आणि ज्यांना या ऑगस्टच्या परीक्षेची गॅरंटी नाही, जानेवारीच्या परीक्षेची कितीही गॅरंटी असली तरी ज्यांना ऑगस्टच्या परीक्षेची गॅरंटी नाही त्यांनी मात्र अभ्यास मेचा करायला पाहिजे. आणि जर आता मेचा करणारच असाल तर दोन्ही टार्गेट ठेवा. युपीएससीची पण परीक्षा फार काही बदल राहणार नाही आता कदाचित. म्हणजे जर युपीएससीच्या फायनल परीक्षेसाठी जर 10 स्टेप्स चढायचे असतील तर ऍटलिस्ट 5 ते 6 स्टेप्स तुमच्या या एमपीएससी मधूनच पडलेल्या असतील. राहिलेला थोडासा जो बदल असेल पुढच्या 4-5 स्टेप्सचा तो नंतर थोडासा वेगळा तुम्हाला करावा लागेल. अशी हे असेल, अशी कंडिशन असेल असं म्हणता येऊ शकतं. त्यामुळे मी तुम्हाला पहिल्या लेक्चरला पण सांगितलं, लो एम इज क्राईम. आठवत असेल तुम्हाला पहिल्या लेक्चरला म्हटलं, ज्याने ज्याचं इंजिनिअरिंग ज्याने केलेलं त्याने डायरेक्ट युपीएससीला शिफ्ट व्हा. पण मुलांना मात्र युपीएससी म्हणजे काहीतरी भरपूर भयानक असं वाटतं. तसं बिलकुल नाहीये. हेच जे काही क्रायटेरिया आहेत तेच त्या ठिकाणी पण लागू होतात. आणि शेवटी अल्टिमेटली आपल्या प्रयत्नांवरती अवलंबून असतं असं वाटतं. तसा हा थोडासा बदल झालाय. तर मला वाटतं जेव्हा सिलेबस येईल कदाचित या आठवड्याच्या किंवा 7-8 दिवसामध्ये येऊ पण शकतो. तो सिलेबस आल्यानंतर आपण त्या सिलेबसच्या सगळ्या मुद्द्यांची डिटेल चर्चा करण्यासाठी पुन्हा अशा पद्धतीने हे करूया.